सो आपण आधी आयपी ऍड्रेसेस आणि मॅक ऍड्रेसेस काय असतात डिस्कस करूयात आणि त्याच्यानंतर सबनेटिंग कडे जाऊया. ठीक आहे. सो बेसिकली आयपी ऍड्रेस आणि मॅक ऍड्रेसेस काय आहे, जसे की आपण आता एक एक्झाम्पल घेतलेलं सगळ्यांनी डिस्कस केलेलं आहे. एक्झाम्पल मी परत एकदा डिस्कस करते. ठीक आहे. सो लेट्स सपोज दिस इज माय होम. ओके. होम मध्ये कोणतं नेटवर्क असते रे? होम मध्ये जे डिव्हाइसेस आहेत. सो लेट्स सपोज दिस इज माय कम्प्युटर, दिस इज माय ब्रदर्स computer, and this is my sister's computer. Okay, I will give it a name A, B, C. हे कम्प्युटर्स एकमेकांना किंवा हे लॅपटॉप्स एकमेकांना कसे कनेक्ट असणार आहेत रे? कशाने कनेक्ट असणार आहेत? इथरनेट नेटवर्क लॅन केबल. लॅननी. पण कशाला, कोणत्या डिव्हाइसला कनेक्ट करणार आहे आपण? स्विचला करणार आहे, राईट? सो देयर इज अ स्विच S1. सो हे सगळे डिव्हाइसेस स्विचला कनेक्ट आहेत. ओके. कोणत्या नेटवर्कच्या अंडर असणार आहे ते? लॅन. लोकल एरिया नेटवर्क. ठीक आहे. या नेटवर्कला मी नाव देते N1. सो स्विच आपण काय यूज करतो? टू क्रिएट अ नेटवर्क, राईट? आपण मल्टिपल मशीन्स कनेक्ट करणार आहे. सो टू क्रिएट अ नेटवर्क आपण स्विच यूज करणार आहे. ओके. आता मी काय केलंय, दिस इज माय A इज माय मशीन. ओके. मी याच्यावरून काहीतरी एक अमेझॉनची डिलिव्हरी ऑर्डर केलेली आहे. अमेझॉनचं काहीतरी पार्सल ऑर्डर केलेलं आहे आणि हे जे अमेझॉनचं ऑफिस आहे, सो दिस इज पुणे. मी कुठे आहे रे आता? पुण्यामध्ये. ठीक आहे. अमेझॉनचं ऑफिस कुठं असणार आहे? इथे एक दिल्लीमध्ये अमेझॉनचं ऑफिस आहे. सो दिस इज अमेझॉन ऑफिस. अमेझॉन ऑफिसचे जे काही सर्व्हर्स असणार आहेत ते एकमेकांना कोणत्या नेटवर्कच्या अंडर कनेक्ट असणार आहेत? लॅन, राईट? सो याला आपण नाव देऊया D, E आणि F. ठीक आहे. सो इथे पण एक स्विच आहे. स्विचनीच कनेक्ट असणार आहेत ना ते, राईट? स्विचनी कनेक्ट आहेत एकमेकांना. हे जे नेटवर्क असणार आहे DEF एकमेकांसोबत कसे कम्युनिकेट करणार आहेत? कोणत्या आयपी ऍड्रेसने कम्युनिकेट करणार आहेत? प्रायव्हेट. हे जे असणार आहे दोन्ही पण लॅन नेटवर्क असणार आहेत. लॅन नेटवर्क विदिन द नेटवर्क म्हणजे प्रायव्हेट नेटवर्क. ओके. जेव्हा म्हणजे लेट सपोज D आणि E एकमेकांसोबत प्रायव्हेट नेटवर्क मध्ये कम्युनिकेट करतायत, EF एकमेकांसोबत प्रायव्हेट नेटवर्क मध्ये कम्युनिकेट करतायत, DF एकमेकांमध्ये प्रायव्हेट नेटवर्क मध्ये कम्युनिकेट करणार आहेत. सेम. सो जे डिव्हाइसेस लॅन मध्ये आहेत ते एकमेकांसोबत प्रायव्हेट नेटवर्कने कम्युनिकेट करणार आहेत. आता मी परत एकदा प्रायव्हेट आणि पब्लिक या गोष्टीवरती फोकस करते. कोण ऍड झालं? ओके. प्रायव्हेट आणि पब्लिक याच्यावरती मी परत एकदा फोकस करणार आहे, कारण सबनेटिंग आपण जेव्हा बघणार आहोत तेव्हा मग प्रायव्हेट सबनेट काय आहे आणि पब्लिक सबनेट काय आहे हे तुम्हाला कळलं पाहिजे. प्रायव्हेट म्हणजे काय रे? जेव्हा ते प्रायव्हेट कनेक्ट होतात तेव्हा त्यांना इंटरनेट ऍक्सेस नाहीये. इंटरनेट म्हणजे काय रे? जेव्हा तुम्ही बाहेरच्या नेटवर्क सोबत कम्युनिकेट करणार आहे तेव्हा तुम्ही इंटरनेट नेटवर्क मधून जेव्हा डेटा पॅकेट हा एरिया सोडणार आहे, ओके, लॅनचा एरिया जेव्हा सोडणार तेव्हा ते काय झालेलं आहे? पब्लिक. डेटा पॅकेट पब्लिक नेटवर्क मध्ये गेलेले आहेत. आता सध्या काय आहे ते? प्रायव्हेट नेटवर्क मध्ये आहेत. जेव्हा आता मी कुठून, दिस इज माय डिव्हाइस, A डिव्हाइस, आणि दिस इज अमेझॉन सर्व्हर. D हा अमेझॉन सर्व्हर आहे ज्याच्यामधून मी काहीतरी पार्सल ऑर्डर केलेला आहे. ओके. सो आता A कोणासोबत कम्युनिकेट करतोय रे? D सोबत कम्युनिकेट करतोय. म्हणजे आता डेटा पॅकेट बाहेर गेलेला आहे, म्हणजे ते डेटा पॅकेट पब्लिक नेटवर्क मध्ये गेलेलं आहे. ओके. जेव्हा दोन डिव्हाइसेस पब्लिक नेटवर्क मध्ये कम्युनिकेट करणार आहेत, ओके, एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये, तेव्हा राउटर्स कम्स इन टू द पिक्चर, राईट? म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी जेव्हा भेटणार, तुम्हाला जर तुमचं डिव्हाइस इंटरनेटला कनेक्ट करायचं असेल तर यू हॅव टू यूज अ पब्लिक आयपी ऍड्रेस, राईट? त्याशिवाय ते नेटवर्कच्या बाहेरच जाऊ शकणार नाही. प्रायव्हेट जो असणार आहे तो फक्त विदिन द नेटवर्क, त्याच नेटवर्क मध्ये कम्युनिकेट करणार आहे. जर तुम्हाला अमेझॉनच्या सर्व्हर सोबत विदिन द नेटवर्क कम्युनिकेट करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? हा अमेझॉनचा सर्व्हर दिल्ली ऑफिस मधून काढून आणून तुम्हाला तुमच्या लॅन नेटवर्कला कनेक्ट केला पाहिजे. मग तुम्ही त्या प्रायव्हेट आयपी ऍड्रेसने त्याच्यासोबत कम्युनिकेट करू शकता, राईट? जेव्हा हे D डिव्हाइस काय करणार, तुम्ही इथून डिस्कनेक्ट करणार आहे. हे डिव्हाइस तुम्हाला आणावं लागेल या नेटवर्कमध्ये, लॅन नेटवर्कमध्ये, N1 नेटवर्कमध्ये, आणि या स्विचला तुम्ही कनेक्ट करा मग हे D डिव्हाइस. मग तुम्ही प्रायव्हेट आयपी ऍड्रेसने कम्युनिकेट करू शकणार आहे. पण असं होतं का रे? प्रत्येक वेळी तुम्ही युट्यूबचा सर्व्हर इकडून आणून तुमच्या नेटवर्कमध्ये कनेक्ट करणार आहे का? नाही करणार. त्याच्यामुळे तुम्हाला पब्लिक आयपी ऍड्रेस यूज करावे लागणार आहे. ओके. ठीक आहे. सो हा मेजर एक डिफरन्स आहे पब्लिक आणि प्रायव्हेट मध्ये. पब्लिक आयपी ऍड्रेस म्हणजे तुम्ही पब्लिक तेव्हाच यूज करणार आहे जेव्हा नेटवर्क कनेक्टिव्हिटी, तुमचे डेटा पॅकेट या एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जाणार, इंटरनेट कनेक्शन भेटणार आहे. ओके.
सो दिस इज ऑल्सो लॅन नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क. ओके, आता आपल्याला काय कम्युनिकेट करायचे रे? ए आणि डी, राईट, यांच्यामध्ये कम्युनिकेशन असणार आहे. सो आता काय काय होणार? मध्ये काय असणार आहे रे? राउटर्स. ओके, लेट्स सपोज राउटर 1 आहे. सो दिस इज राउटर 2, दिस इज राउटर 3. नेटवर्क मध्ये बरेचसे राउटर असू शकतील. अँड दिस इज राउटर 4. ओके, प्रत्येक राउटर काय असणार आहे? एका नेटवर्कला कनेक्ट असणार आहे. एक राउटर 2 नेटवर्कला पण कनेक्ट असू शकतो, असं काय नाहीये. ठीक आहे, सो आपण कनेक्ट करूयात. हा राउटर N1 ला कनेक्ट आहे, 2 राउटर एकमेकांना कनेक्ट आहेत, आणि हा राउटर याला कनेक्ट आहे. ओके, सो दिस इज, मी तुम्हाला पाथ दाखवलेला आहे. आता काय करायचं रे? ए ला समजा कसं कसं होणार आहे सांगा. तर तुम्ही सांगा. सगळ्यांना एवढा टॉपिक आपण सगळ्या बॅचेस मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. जर डेटा पॅकेट A to D जाणार आहे, मी पाथ इथे तुम्हाला डिक्लेअर करून देते की पाथ आपला असा आहे, A to D जाणार आहे. ठीक आहे, सो ते कसं जाणार, काय काय होणार आहे तुम्ही सांगा. चल मॅम, स्विच नेटवर्क 1 चा स्विच ARP ब्रॉडकास्ट करणार मॅम. येस, कारण ABC हे डिव्हाइस त्याचे मॅक ऍड्रेस. या डेटा पॅकेट मध्ये काय काय असणार आहे? हे जे डेटा पॅकेट सेंड होणार आहे, हे डेटा Yes. पॅकेट मी ते झूम करते. या डेटा पॅकेट मध्ये काय काय असणार आहे रे? डेटा पॅकेट मध्ये मॅम मॅक ऍड्रेस, IP ऍड्रेस, देन पोर्ट Okay. ऍड्रेस. सो मॅक ऍड्रेस असणार आहे, IP ऍड्रेस असणार आहे. पोर्ट ऍड्रेस. येस, पोर्ट ऍड्रेस. मॅक ऍड्रेस कोणाचा असणार आहे? सोर्सचा असणार आहे, Source डेस्टिनेशनचा असणार आहे. IP ऍड्रेस पण सोर्सचा असणार आहे, डेस्टिनेशनचा असणार आहे. आता पोर्ट ऍड्रेस आपण मेन्शन नको करायला, जस्ट आपण या 2 गोष्टींवरती बोलूयात. ओके, मॅक ऍड्रेस आणि IP ऍड्रेसेस. देन मॅम ते स्विचला जाणार, स्विच मग देन स्विच राउटरला सेंड करेल, राउटरला IP ऍड्रेस थ्रू सेंड करेल. IP ऍड्रेस राउटर शॉर्टेस्ट पाथ हे फाइंड करणार मॅम. येस, शॉर्टेस्ट पाथ फाइंड करणार आहे. राउटर पण ARP ब्रॉडकास्ट करणार मॅम. येस, राउटर पण ARP ब्रॉडकास्ट करणार आहे. तो कोणाला सेंड करणार? देन राउटर R4 ला सेंड करणार मॅम. येस, R4 ला सेंड करणार आहे. R4 कोणाला सेंड करणार? R4 स्विचला करणार. सो स्विच कोणाला करणार आहे? स्विच परत ARP ब्रॉडकास्ट करणार. देन हे सगळे ते मॅक ऍड्रेस, IP ऍड्रेस त्याला सेंड करणार. देन इट विल सेंड टू द डेस्टिनेशन, फायनल डेस्टिनेशन. सो स्विच Yes. परत काय करणार आहे? ARP ब्रॉडकास्ट करणार आहे आणि तो फायनल डेस्टिनेशन पर्यंत जाणार आहे, राईट. सो Yes. अशा प्रकारे आपले डेटा पॅकेट डेस्टिनेशन पर्यंत पोहोचणार आहे, राईट. ओके, सो IP ऍड्रेसेस म्हणजे नेटवर्क फाइंड आउट करण्यासाठी, कोणत्या नेटवर्क मध्ये आहे लोकेशन फाइंड आउट करण्यासाठी आपण IP ऍड्रेसेस यूज केलेले आहेत. पण प्रत्येक एका मशीनला IP ऍड्रेस असणार आहे, मॅक ऍड्रेस असणार आहे, बरोबर. प्रत्येक एका मशीनला IP ऍड्रेस असणार आहे, मॅक ऍड्रेस असणार आहे. प्रत्येक एका नेटवर्कला काय असणार आहे रे? रेंज असणार आहे, नेटवर्क ID असणार आहे, राईट. सो आता आपण त्या गोष्टींबद्दल बोलूया. आज आपण थोडा IP ऍड्रेस बद्दल डिस्कस करूयात आणि त्यानंतर सबनेटिंग कडे जाऊयात. ठीक आहे, सो IP ऍड्रेसेस. ओके, चलो. सो IP ऍड्रेस काय असतात रे? काहीतरी असं नंबर्स असतात, फोन नंबर सारखा असतो आणि तो फक्त 3 डॉट्सनी सेपरेट झालेला असतो. ठीक आहे, सो आपण एक एक्झाम्पल घेऊयात. 192.32.42.32 असा काहीतरी IP ऍड्रेस असतो आणि तो फक्त असा डॉट्सनी सेपरेट झालेला असतो, राईट. सो हा कशामध्ये झाला रे? आपण हा जो IP ऍड्रेस वाचतोय तो कसा आहे? ह्युमन रिडेबल लँग्वेज मध्ये, राईट. ह्युमन रिडेबल म्हणजे कोणती लँग्वेज आहे ही? डेसिमल फॉर्मॅट मध्ये. नंबर्स फॉर्मॅटला डेसिमल म्हटलं जातं, राईट. सो डेसिमल फॉर्मॅट मध्ये आहे. पण ऍक्च्युली IP ऍड्रेसेस रीड करण्याचं काम कोण करतात? राउटर्स करणार आहेत, राईट. सो राउटर्स आर दी कम्प्युटिंग डिव्हाइसेस, मशीन्सना डेसिमल लँग्वेज कळते का? ह्युमन रिडेबल लँग्वेज कळते का रे? नाही. त्याला काय बायनरी लँग्वेज कळणार आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपल्याला हे जे IP ऍड्रेसेस असतात ते आपल्याला कशामध्ये कन्वर्ट केले पाहिजेत? बायनरीज मध्ये कन्वर्ट केले पाहिजेत. कारण ऍक्च्युली जे रीड करणारे मशीन्स आहेत ते आहेत कम्प्युटिंग डिव्हाइसेस, त्यांना बायनरी लँग्वेज कळणार आहे. सो हा जो IP ऍड्रेस आहे हा बायनरी मध्ये बिट्स मध्ये असतो, बायनरीज किंवा बिट्स. सो हे जे डेसिमल आहे ते किती बिट्स असतात रे? 32 बिट्स. ओके, 32 बिट्सचा IP ऍड्रेस असतो. 32 बिट्स म्हणजे काय? प्रत्येक एक बीट, प्रत्येक एक जो आता सध्या आपण सेगमेंट घेऊया. 4 सेगमेंट्स आहेत त्याच्यामध्ये. 1, 2, 3, 4 सेगमेंट्स आहेत. टोटल 32 बिट्स. इच सेगमेंट
8 बीट. ओके, इच सेगमेंट 8 बीट. 8 बीट म्हणजे काय रे, आता मी इथे रिप्रेझेंटेशन करते. 1 octet. ओके, 1 2 3 4 8 बीट. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8. ओके, प्रत्येक याच्यामध्ये काय असणार आहेत, 8 बीट्स असणार आहेत. आता हे बीट्स असतात ते आपण कसे रिप्रेझेंट करतो रे, बीट्सचं रिप्रेझेंटेशन आपण कसं करणार आहे, 1 और 0, राईट, असे काहीतरी असणार आहे. 1 0 0 हे बीट्सचं रिप्रेझेंटेशन असतं. सो 8, प्रत्येक एका सेगमेंटमध्ये 8 बीट्स आहेत, म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे, ऑक्टेट म्हणणार आहे. सो टोटल ऑक्टेट किती झाले, 1 ऑक्टेट आहे आपल्याकडे. ओके, हा एक ऑक्टेट आहे, हा एक ऑक्टेट आहे आणि हा एक ऑक्टेट आहे. ओके, सो टोटल ऑक्टेट आपल्याकडे किती झालेत रे, 4 ऑक्टेट 32 बिट्स, राईट. सो आता इथून पुढे आपण जी आता चर्चा करणार आहोत ती सगळी बिट्स मध्ये करणार आहोत, की आपण डेसिमलचं कन्व्हर्जन बिट्स मध्ये कसं करतो, बिट्स मध्ये कशा असतात, काय गोष्टी असतात, आता हे आपण डिस्कस करूयात. कारण ऍक्च्युअली आपल्याला मशीन कसं वर्क करतं हे जर बघायचं असेल तर आपल्याला बिट्सचं फंक्शनिंग बघितलं पाहिजे. कारण अल्टिमेट आयपी ऍड्रेसेस रीड कोण करणार आहेत, राउटर्स रीड करणार आहेत. ओके, चलो. सो बेसिकली तुम्हाला कळलं, एक आयपी ऍड्रेस असतो तो 32 बिट्सचा असतो. ऍक्च्युअल जे रिप्रेझेंटेशन असतं जे आपण रीड करतो ते डेसिमल मध्ये असतं. 3 डॉट्सनी तो सेपरेट केलेला असतो. 3 डॉट्सनी सेपरेट करून आपण 4 सेगमेंट करतो. 4 सेगमेंट म्हणजे टोटल 4 ऑक्टेट. एका ऑक्टेट मध्ये 8 बीट, टोटल 32 बीट. ओके, आता आपण पुढे जाऊयात. सो आता मी काय करणार आहे, आपण आता बघूयात डेसिमलचं बिट्स मध्ये कन्व्हर्जन कसं करणार. म्हणजे आपण कसा रीड करतो रे, 192.32.42.32 असा आपण हा आयपी ऍड्रेस रीड करतोय. एक मिनिट, मी थोडासा छोटा आयपी ऍड्रेस घेते तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी, सो दॅट ते तुम्हाला पटकन कळेल. आपण 10.13.12.4 घेऊयात. ओके, सो आता आपण काय करणार आहे, हा अशा प्रकारे कोण वाचतो रे, आपण वाचतो. ठीक आहे, सो ह्युमन कॅन रीड आयपी ऍड्रेस इन द डेसिमल फॉर्मॅट. मशीन कशी रीड करणार हे आपण बघूया. मशीन कशी रीड करणार यासाठी आपल्याला ते डेसिमलचं कन्व्हर्जन कशामध्ये केलं पाहिजे, बिट्स मध्ये केलं पाहिजे, बायनरीज मध्ये केलं पाहिजे. सो आता आपण काय करूयात, डेसिमल कसं आपण कन्व्हर्ट करणार आहे ते बघूया. डेसिमल टू बिट्स आपण कसे कन्व्हर्ट करणार हे आपण बघूयात. ठीक आहे, चलो. सो आयपी ऍड्रेस काय आहे रे, एक मिनिट, आयपी ऍड्रेस मी इकडे कॉपी करून घेते. दिस इज अवर आयपी ऍड्रेस, राईट. ओके, चलो. आता प्रत्येक मी आता एक जे ऑक्टेट आहे, ठीक आहे, हे सिंगल जे ऑक्टेट आहे, हे वाला ऑक्टेट, हे मी पलीकडे झूम आउट करते. ठीक आहे, कारण प्रत्येक एक बीट असणार आहे ते काहीतरी व्हॅल्यू होल्ड करणार आहे. सो आपण बघूयात, हे जे ऑक्टेट आहे ते मी झूम आउट करते. इथे एक सिंगल ऑक्टेट मी झूम आउट केलेला आहे. 1 ऑक्टेट. 1 ऑक्टेट म्हणजे किती रे, 8 बीट्स. सो 8 बीट्स आपण रिप्रेझेंट कसे करतो, 1 2 3 4 5 6 7 8. ओके, आता डेसिमल टू बिट्स आपण जेव्हा कन्वर्ट करतो तेव्हा 2 टू प्रत्येक बीट रिप्रेझेंट करतात. ओके, सो दिस इज अ स्टँडर्डायझेशन फॉर्म्युला. जेव्हा तुम्ही डेसिमल टू बिट्स कन्वर्ट करणार आहे तेव्हा 2 टू दी पॉवरनी कन्वर्ट आपण रिप्रेझेंट करतो त्याला. ओके, सो या बीटला, आणि बीटचे रिप्रेझेंट करताना नेहमी आपण राईट टू लेफ्ट करणार आहे. ओके, रिप्रेझेंट करताना असं करणार आहोत आपण, नेहमी राईट टू लेफ्ट जाणार आहोत. सो सगळ्यात जो राईट मोस्ट साईडचा जो बीट आहे तो काय करणार आहे, 2 टू दी पॉवर 0, 2 टू दी पॉवर 1, 2 टू दी पॉवर 2, 3 4 5 6 7. ओके, सो आपण काय करायला लागलो रे, हा बीटची पॉवर काय आहे, या बीटची काय आहे, एका एका बीटची आपण पॉवर बघायला लागले. सो दॅट आपल्याला कळेल अख्ख्या एका 1 ऑक्टेटची व्हॅल्यू काय असते हे आपण इथे काढायला लागलोय. त्यासाठी मी हे झूम आउट केलेलं आहे. 2 टू दी पॉवर 0 म्हणजे किती रे, 1. 2 टू दी पॉवर 1 म्हणजे 2, 2 to the power 2, 4, then 8, then 16, then 32, then 64, then 128, right?
सो प्रत्येक एका बीटची काहीतरी व्हॅल्यू आहे. पहिल्या बीटची जी व्हॅल्यू आहे ती 1 आहे, सेकंड बीटची 2 आहे, थर्ड बीटची 4 आहे, 8 आहे, 16, 32, 64, 128. आता या व्हॅल्यूज फिक्स झालेल्या आहेत. या व्हॅल्यूज फिक्स झालेल्या आहेत. या पहिल्या बीटची व्हॅल्यू काय असणार आहे रे? 1 असणार आहे. दुसऱ्या बीटची व्हॅल्यू आहे 2, त्यानंतर आहे 4 आणि शेवटच्या बीटची व्हॅल्यू काय आहे रे? 128. ओके. सो आता तुम्हाला हे पार्टच करायचं आहे. शेवटचा जो बीट आहे म्हणजे लेफ्ट साइडचा जो बीट आहे त्याची व्हॅल्यू आहे 128 आणि राईट मोस्ट साइडचा जो बीट आहे त्याची व्हॅल्यू आहे 1. ओके, ठीक आहे. सो आता प्रत्येक बीटमध्ये असं असणार आहे. या बीटची व्हॅल्यू आहे 1, या बीटची व्हॅल्यू आहे 2, प्रत्येक एका बीटची. ठीक आहे. सो जेवढे बीट्स आहेत, हा जो सगळ्यात लेफ्ट साइडचा बीट आहे त्याची आहे 128. ओके. सो टोटल ऑक्टेटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे रे? टोटल ऑक्टेटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे? ऍडिशन केली पाहिजे या सगळ्याची. सो दॅट आपल्याला टोटल ऑक्टेटची व्हॅल्यू कळेल. किती येणार आहे टोटल? ह्याची बेरीज करा बरं, काय येते? 255. ओके. सो टोटल पूर्ण जर ऑक्टेटची आपण याची तुम्ही सगळ्याची ऍडिशन केली तर 255 येणार आहे. म्हणजे प्रत्येक एका ऑक्टेटची फर्स्ट ऑक्टेटची व्हॅल्यू काय झाली रे? 255. ही कशामध्ये झाली? डेसिमल मध्ये, जी आपण रीड करतो. ओके. त्यानंतर 255, त्यानंतर 255, त्यानंतर 255, राईट. सो प्रत्येक एका ऑक्टेटची व्हॅल्यू आहे 255. 255 व्हॅल्यू कशी आली सगळ्यांना समजलेलं आहे. प्रत्येक एक जो बीट आहे तो बीट काहीतरी व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो. ती आपण व्हॅल्यू कशी काढली? 2 टू दी पॉवरनी काढलेली आहे. कारण दिस इज अ स्टँडर्डायझेशन. आता 2 टू दी पॉवर का करतो? कारण दिस इज अ स्टँडर्डायझेशन मेथड की 2 टू दी पॉवर आपल्याला जेव्हा डेसिमल मध्ये आपण कन्वर्ट करतो बिट्स तेव्हा ती 2 टू दी पॉवरनीच आपण इन्क्रीज करतो, रिप्रेझेंट करतो प्रत्येक एका बीटला. ठीक आहे. सो आपण बीट्स रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. त्यानंतर प्रत्येक एका बीटची व्हॅल्यू काढलेली आहे, ती आपण ऍड केलेली आहे. ऍड केल्यानंतर काय आलेलं आहे? जी टोटल ऍडिशन केल्यानंतर जी व्हॅल्यू आलेली आहे ती डेसिमल मध्ये आपण रिप्रेझेंट केलेली आहे. सो प्रत्येक ऑक्टेट 2 टू दी 5 नी रिप्रेझेंट करणार आहे. ओके. सो आता आपण काय करणार आहे रे? आता मला काय करायचंय? डेसिमल मध्ये फर्स्ट ऑक्टेट मध्ये 10 आहे, सेकंड ऑक्टेट मध्ये 13 आहे, थर्ड ऑक्टेट मध्ये 12 आहे आणि लास्ट ऑक्टेट मध्ये 4 आहे. ठीक आहे. आता हा नंबर जर मला डेसिमल मध्ये कन्वर्ट करायचा आहे, बिट्स मध्ये कन्वर्ट करायचा आहे, सो आपण काय करणार आहे? ठीक आहे, बघा हा. आता मी काय करते, हे 2 टू दी पॉवर रफ करून टाकते आणि फक्त इथे जे वरती त्याच्या व्हॅल्यूज फक्त लिहिते. ठीक आहे. कशा आल्या आता आपण हे नकोत करायला. चलो सांगा बरं काय असणार आहे? फर्स्ट बीटची व्हॅल्यू काय आहे रे? येस, 1, 2, 4, 8, 16, 32, 64, 120. ओके. चलो आता मला सांगा, इथे आपण हे करूयात. मी इथं बिट्स वाले रिप्रेझेंटेशन करते. बिट्स जो आपण इथं नंबर याच्यामध्ये आयपी ऍड्रेस लिहिलेला आहे डेसिमल मध्ये, हा आपण इथे बिट्स मध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. ओके. चलो आता 10 आपल्याला तुम्ही याच्यामध्ये काय करायचं? यामधले कोणते नंबर्स एकमेकांमध्ये ऍड केल्यानंतर त्यांची ऍडिशन 10 येणार आहे रे? कोणकोणते नंबर्स? 8, 2. सो आपण कोणते यूज केलेले आहेत? 8 एक यूज केलेला आहे आणि 2 एक यूज केलेला आहे. ओके. सो 8 खाली काय लिहिणार आहे? जे आपण ऍडिशन मध्ये यूज केलेले आहेत त्याच्या खाली 1 लिहायचं, बाकी सगळे बीट 0 करून टाकायचे. सो 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 1, then 0, 1, 0, 0, 1, 0. दिस इज द रिप्रेझेंटेशन ऑफ 10. ओके. त्यानंतर काय रे? 13. कोणते नंबर्स ऍड करावे लागणार आहेत जेणेकरून त्यांची बेरीज 13 येईल? 8, 4, 1. बाकी सगळे 0 करून टाका. ओके. 4 टाइम्स 0, 1, 1, 0, 1, 1, 1, 1, 1, 0, नाही 1, 1, 0. ओके. सो याचं काय आहे? 13चं बिट्स रिप्रेझेंटेशन हे आलं. त्यानंतर काय करतो रे आपण? 12 कसं करणार आहे? 8, 4. बाकी सगळे 0. ओके. 1, 2, 3, 4, 1, 1, 0, 0. सो हे काय आलेले आहे? 12. 4चं रिप्रेझेंटेशन कसं करणार आहे? 4.
4च्या इथे 1 येणार आहे, बाकी सगळे बिट्स काय झालेले आहेत 0 झालेले आहेत. ओके, सो 5 टाइम्स 0, 1 2 3 4 5 1 1 2, दिस इज अ 4. ओके, सो हे काय झालं, हा नंबर जो आहे तो आपण रीड करतो. ओके, हा नंबर आहे जो डेसिमल फॉर्मॅट मध्ये तो आपण रीड करतो. आणि बिट्स मध्ये कोण करणार आहे रे, मशीन रीड करणार आहे. मशीन म्हणजे कोण रीड करणार आहे, राउटर्स. ओके, एनी मशीन, तुमचे जे काय कम्प्युटर सर्व्हर्स वगैरे जे आयपी ऍड्रेसेस अशा फॉर्मॅट मध्ये रीड करणार आहे. सो आपल्याला काय केलं, आपण जो डेसिमल फॉर्मॅट मधला जो नंबर होता आयपी ऍड्रेस तो आपण बिट्स मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम, दीप्ती? ओके, ठीक आहे, चलो. सो आता आपण काय केलेलं आहे रे, आयपी ऍड्रेसेस बघितले की कसे आपण काय करतो ते डेसिमल मधून याच्यामध्ये कन्वर्ट करणार आहे. कशामध्ये कन्वर्ट केलं आपण, बायनरीज मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. ओके, सो बेसिकली आयपी ऍड्रेसेस, ठीक आहे, हे जेव्हा आपण बिट्स मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा ते फक्त तुमचे राउटर्सच, म्हणजे असं नाही की ते तुमच्या फक्त मशीनलाच असणार आहेत किंवा ते तुमच्या नेटवर्कलाच असणार आहेत. आयपी ऍड्रेस हा असा एक युनिक नंबर असतो, अशी एक लॉजिकल एंटिटी आहे. आता लॉजिकल एंटिटी आपण का म्हणतो रे आयपी ऍड्रेसला, लॉजिकल एंटिटी का असते, का असते रे लॉजिकल एंटिटी आयपी ऍड्रेस, आणि मॅक ऍड्रेसेस फिजिकल एंटिटी का असतात? मॅम लॉजिकल, कारण ज्यावेळी आपण एक नेटवर्क दुसऱ्या नेटवर्क जातो आयपी ऍड्रेस चेंज होतो, त्यामुळे इट इज कॉल्ड लॉजिकल ऍड्रेस. एनआयसी कार्डला फिजिकल जो मॅक ऍड्रेस असतो तो अटॅच्ड असतो. येस, फिजिकल आयपी ऍड्रेस म्हणजे काय, आता मी तुम्हाला सांगते, आपण हेच एक्झाम्पल परत एकदा डिस्कस करूया. ठीक आहे, सो प्रत्येक एका मशीनला, मग ते ए असू दे, बी असू दे, स्विच असू दे किंवा राउटर असू दे, प्रत्येक एका मशीनला काय असणार आहेत रे, आयपी ऍड्रेसेस असणार आहेत आणि मॅक ऍड्रेसेस असणार आहेत. ठीक आहे, सो आपण नेटवर्क इंटरफेस बद्दल डिस्कस केलं नव्हतं आय गेस, आपली जी फर्स्ट बॅच आहे ती नेटवर्क इंटरफेसेस आपण डिस्कस केलेले. हा, नेटवर्क इंटरफेस कार्ड डिस्कस केलेलं पण नेटवर्क इंटरफेसेस डिस्कस केले नव्हते आय गेस. ओके, ठीक आहे, सो आज आपण ते पण डिस्कस करूया, नेटवर्क इंटरफेसेस. ठीक आहे, आणि क्लासलेस आणि क्लासफुल पण आपलं राहिलेलं ना. ठीक आहे, ते पण आज आपण डिस्कस करूया. ठीक आहे, सो बेसिकली बघा, प्रत्येक एका मशीनला काय काय गोष्टी असणार आहेत, मॅक ऍड्रेसेस असणार आहेत आणि आयपी ऍड्रेस असणार आहेत. ठीक आहे, सो ए मशीनला काय आहे, मॅक ऍड्रेस आहे आणि आयपी ऍड्रेस आहे. सो मॅक ऍड्रेस म्हणजे काय रे, त्या घराचा ऍड्रेस, होस्ट ऍड्रेस, राईट, होस्ट एंटिटी. घराचा ऍड्रेस कधी चेंज होणार नाहीये, पण तुम्ही जर ते घर दुसरीकडे लोकेट केलं, घर म्हणजे फिजिकल घर नाही, पण तुम्ही दुसरीकडे लोकेट झाला तर मात्र तुमच्या घराचा ऍड्रेस चेंज होणार आहे, म्हणजे तुमचं नेटवर्क चेंज होणार आहे. आता तुम्ही काय करणार आहे, जे डेटा पॅकेट मागवणार आहे, तुमचा जो मशीन असणार आहे, मशीन सेमच असणार आहे ना. तुम्ही काय केलेलं आहे, आता तुम्ही पुण्यामधून मुंबईमध्ये शिफ्ट झालेला आहे, मशीन तुमचं सेम आहे, राईट. जो कधी तुमचा मॅक ऍड्रेस कधी चेंज होणार नाही जोपर्यंत तुम्ही मशीन चेंज करत नाहीये. जेव्हा तुम्ही लॅपटॉप चेंज करणार तेव्हा मात्र तुमचा मॅक ऍड्रेस चेंज होणार. जोपर्यंत तुमचा सेम लॅपटॉप आहे आणि सेम लॅपटॉप तुम्ही वेगवेगळ्या राउटर्सला कनेक्ट करताय, वेगवेगळ्या नेटवर्कला कनेक्ट करताय, तर तुमचा आयपी ऍड्रेस चेंज होऊ शकतो, राईट. जसं की मी काय म्हटलं, तुम्ही जर आता हे जे डी डिव्हाइस आहे, या डी डिव्हाइसला इथून काढलं, ठीक आहे, आणि या स्विचला कनेक्ट केलं, तर आता स्विचचं नेटवर्क चेंज झालेलं आहे. N2 वरून काय आलेलं आहे रे, N1 वरती आलेलं आहे. ओके, स्विचचं नेटवर्क चेंज झालेलं आहे. नेटवर्क चेंज झालं म्हणजे त्याचा लॉजिकल एंटिटी आहे, ती लॉजिकल एंटिटी म्हणजे ती चेंज होऊ शकते, लोकेशननुसार चेंज होऊ शकते. आता तो डी आहे तो N2 मध्ये आहे, त्यानंतर N1 मध्ये जाणार आहे. N1 मध्ये गेल्यानंतर जे N1 ची रेंज आहे नेटवर्कची ती त्याला अटॅच होणार आहे, त्या रेंज मध्ये तो येणार आहे, बरोबर. सो याच्यामुळे हा बेसिक डिफरन्स आहे फिजिकल ऍड्रेस आणि आपल्या लॉजिकल ऍड्रेस मध्ये. ओके, गॉट इट, क्लिअर. ठीक आहे, आता आपण बघूयात हे जे आयपी ऍड्रेसेस असणार आहेत, दीज आयपी ऍड्रेसेस आर मेड अप ऑफ 2 थिंग्स. आयपी ऍड्रेसेस, ओके, एक असणार आहेत नेटवर्क बीट आणि एक असणार आहे ते होस्ट बीट्स. ओके, आता याच्या आधी नेटवर्क बीट आणि होस्ट बीट डिस्कस करण्याच्या आधी आपण एकदा क्लासेस डिस्कस करूयात. आयपी ऍड्रेसेस, आता का बरं, हे जे आयपी ऍड्रेसेस असतात, आयपी ऍड्रेसेस नेहमी
0 to 255 पर्यंतच काय असणार आहे, यांची रेंज असणार आहे. ठीक आहे, 0 to 255. का बरं 0 to 255? 255 रेंजच्या वरती जाणारच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कधी असा आयपी ऍड्रेस बघितलाय का? 2000, 0.1000, 0.3000, 0.4000 असं कधी आयपी ऍड्रेस बघितलाय का रे? नाही बघितलेला. तुम्ही जो आयपी ऍड्रेस बघणार आहे तो याच रेंजमध्ये बघणार आहे. म्हणजे प्रत्येक जे ऑक्टेट असणार आहे ते कितीपर्यंत एक्सटेंड होऊ शकणार आहे? या फर्स्ट ऑक्टेटमध्ये तुम्ही नंबर्स 0 पासून नंबर चालू करू शकता 255 पर्यंत कोणताही नंबर तुम्ही द्या. ठीक आहे, या ऑक्टेटमध्ये पण 0 to 255 पर्यंत कोणताही द्या, सेम या आणि या. सो चारही ऑक्टेटमध्ये तुम्ही 0 to 255 याच्यावरती नाही जाऊ शकत. याच्यावरती का नाही जाऊ शकत तुम्ही 0 to 255? कारण आपल्याकडे प्रत्येक ऑक्टेटमध्ये प्रत्येक ऑक्टेटमध्ये फक्त 8च बीट्स आहेत. 8 पेक्षा जास्त बीट नाही आहेत. प्रत्येक बीट काहीतरी व्हॅल्यू होस्ट करतोय आणि त्या व्हॅल्यूची आपण जेव्हा ऍडिशन करतो तेव्हा ती 255 होतीये. 255 च्या वरती जात नाहीये. त्याच्यामुळे तुमचा जो आयपी ऍड्रेस असणार आहे तो 255 च्या वरती जाणार नाहीये. ओके, सो जे पण तुम्ही काय परम्युटेशन्स कॉम्बिनेशन्स करणार आहात आयपी ऍड्रेसचे ते सगळे 0 to 255 मध्येच करायचे. ओके, सो आता याच्यामध्ये म्हणजे जी रेंज असणार आहे आयपी ऍड्रेसेसची, ठीक आहे, ती कशी असेल रे? समजा 0.0.0.0 to 255.255.255.255 राईट? याच्यामध्ये तुम्ही काहीही करा. 0 to याच्यावरती एक्सटेंड होणार नाहीये. सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर हा 0 असणार आहे, सगळ्यात लार्जेस्ट नंबर हा 255 असणार आहे. याच्यावरती याची रेंज काय होणार आहे? एक्सटेंड होणार नाहीये. कमीत कमी 0, मॅक्सिमम 255. ओके, आता ही जी टोटल काय झाली रे आयपी ऍड्रेसची रेंज झालेली आहे, रेंज ऑफ आयपी ऍड्रेस. ओके, रेंज ऑफ आयपी ऍड्रेस ही टोटल रेंज त्यांनी काय केलेली आहे? वेगवेगळ्या क्लासेस मध्ये डिवाइड केलेली आहे. ओके, क्लास ए आहे, क्लास बी आहे, अशा 5 क्लासेस मध्ये याची रेंज काय झालेली आहे? डिवाइड झालेली आहे. चलो, सो आपण बघूयात. रेंज तुम्हाला कळाली 0.0.0.0 to 255.255.255. ओके, आता बघूयात आपण क्लासेस. सो क्लास ए ची रेंज काय आहे रे? 0 to 126. 0.0.0.0 to 126.255.255.255 राईट? येस. क्लास बी ची रेंज काय आहे? 128 to 128.0.0.0 to मॅम 191. येस दीप्ती. मॅम आपण इथे बोलतो की क्लास ए ची रेंज 0 to 126 आहे, तर क्लास बी ची 128 पासून स्टार्ट होते, मग 127. येस, आपण डिस्कस करणार आहोत 127 काय आहे ते. लूपबॅक आयपी ऍड्रेस असतो. आधी आपण रेंजेस बघूयात आणि त्यानंतर 127 चे डिस्कस करूयात. ओके, येस. तो कुठे संपते रे? 128 to 191. 191.255.255.255 राईट? त्यानंतर क्लास सी ची काय होते रे? 192 to 223. ओके, 193.0.0.0 to 223.255.255.255 राईट? क्लास डी ची Class D, ma'am, 224 to 239. 224.0.0.0 to 239.255.255.255. Class E 242 to 255. 240.0.0.0 to 255.255.255.255. ओके, सो बघा बरं, सुरुवातीचा हा नंबर होता 0.0 आणि शेवटचा हा नंबर होता. मग अशी आपण जी टोटल रेंज बघितली होती आयपी ऍड्रेसची. ओके, ही जी रेंज आहे ती फक्त डिवाइड केलेली आहे. 192 असेल ना? काय झालं? क्लास सी ची रेंज 192 असेल ना? येस 192. येस 192. ओके, सो ही टोटल रेंज काय केलेली आहे रे? 5 क्लासेस मध्ये डिवाइड केलेली आहे. सो मेजरली आपण आता जे डिस्कस करणार आहोत ते 3 क्लासेस आहेत, क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी. क्लास डी आणि क्लास ई हे यूज केले जात नाहीत. ते कशासाठी यूज केले जातात? दे आर रिझर्व्ड क्लासेस फॉर मल्टीकास्टिंग अँड ब्रॉडकास्टिंग. ओके, so these 2 classes are reserved for multicast and broadcast.
ठीक आहे. सो याच्यामुळे हे आपण कशासाठी यूज करणार आहे, मल्टीकास्ट अँड ब्रॉडकास्ट. सो आपण जे आता इथून पुढे डिस्कस करणार आहोत ते 3 क्लासेस असणार आहेत, क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी. ओके. तुमच्या जे तुमच्या लॅपटॉपला, सर्व्हरला, राउटर्सला, प्रिंटर्सना, स्विचेसना ज्या पण काही IP ऍड्रेसच्या रेंजेस असतात या तिन्ही क्लासमध्ये असणार आहेत. म्हणजे ती रेंज कुठून चालू होणार आहे, 0.0.0 टू 223.255.255.255 याच रेंजमध्ये काय भेटणार आहेत रे, IP ऍड्रेसेस भेटणार आहेत. ओके. बाकीचे हे 2 क्लासेस आहेत ते रिझर्व केलेले आहेत मल्टीकास्ट आणि ब्रॉडकास्टिंग साठी. ठीक आहे. ओके चलो. सो आता आपण डिस्कस करूयात क्लास ए, क्लास बी, क्लास सी आणि क्लास सी पर्यंत. सो बेसिकली क्लास ए आहे हा कशासाठी यूज केला जातो, लार्ज नेटवर्क क्रिएट करण्यासाठी. लार्ज नेटवर्क क्रिएट करण्यासाठी. क्लास सी स्मॉल नेटवर्क क्रिएट करण्यासाठी. आता पहिला लार्ज नेटवर्क क्रिएट करणं म्हणजे काय बघूयात आपण. लार्ज नेटवर्क क्रिएट करणं म्हणजे काय रे, पहिला नेटवर्क क्रिएट करणं म्हणजे काय. येस, नेटवर्क क्रिएट करणं म्हणजे काय, सिस्टम्स कनेक्ट करायचे, कम्युनिकेट केले पाहिजे. ठीक आहे. सो लार्ज नेटवर्क म्हणजे काय, जास्त सिस्टीम्स एकमेकांसोबत कम्युनिकेट करणार आहेत. स्मॉल नेटवर्क म्हणजे काय, कमी सिस्टीम्स, नंबर ऑफ सिस्टीम्स असणार आहेत त्या कमी असणार आहेत त्या नेटवर्कमध्ये. ओके. सो लेट्स सपोज लार्ज नेटवर्क म्हणजे होस्ट मशीन्स आहेत ते बरेच होस्ट मशीन्स आहेत. सो जेवढे जास्त होस्ट मशीन्स आहेत तेवढे जास्त IP ऍड्रेसेस तुम्हाला क्रिएट करावे लागणार आहेत, म्हणजे त्या रेंजमध्ये द्यावे लागणार आहेत. सो त्या नेटवर्कची रेंज पण जास्त असणार आहे. बरोबर. सो लार्ज नेटवर्क म्हणजे नेटवर्क रेंज जास्त, नेटवर्क रेंज जास्त म्हणजे तेवढे नंबर ऑफ IP ऍड्रेसेस त्या नेटवर्कमध्ये जास्त क्रिएट होत आहेत. कारण प्रत्येक मशीनचा जो IP ऍड्रेस असणार आहे शुड बी युनिक, राईट. सेम IP ऍड्रेसेस आपल्याला असाइन नाही करता येणार ना. सो जेवढं मोठं नेटवर्क, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जेवढं मोठं नेटवर्क जेवढे लार्ज तेवढे नंबर ऑफ नोड्स किंवा होस्ट कसे असणार आहे, जास्त असणार आहेत. जेवढे नंबर ऑफ नोड्स किंवा होस्ट जास्त तेवढे नंबर ऑफ IP ऍड्रेस जास्त. जेवढे नंबर ऑफ IP ऍड्रेस जास्त म्हणजे नेटवर्क रेंज किंवा IP रेंज ती कशी असणार आहे, जास्त. तेवढं मोठं नेटवर्क तेवढी IP ऍड्रेसची रेंज जास्त. ठीक आहे. आता किती IP ऍड्रेसेस आपण एका नेटवर्क मध्ये क्रिएट करू शकतो आणि किती होस्ट क्रिएट करू शकतो हे त्या IP ऍड्रेसच्या नेटवर्क बिट्स आणि होस्ट बीट वरती डिपेंड असणार आहे. सो आता आपण डिस्कस करूयात की नेमके नेटवर्क बीट काय असतात, होस्ट बीट काय असतात. टोटल जो IP ऍड्रेस असतो तो IP ऍड्रेस कशाने बनतो रे, नेटवर्क बीट्स आणि होस्ट बीट्सनी, कॉम्बिनेशन ऑफ द IP ऍड्रेस. इट इज द कॉम्बिनेशन ऑफ नेटवर्क बीट्स अँड होस्ट बीट्स. ठीक आहे. आणि त्याच्यावरूनच डिसाइड होतं की तुमच्या नेटवर्कची रेंज किती असली पाहिजे, त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ होस्ट क्रिएट करू शकणार आहे. आता इथून पुढे मी जेव्हा म्हणते की तुमच्या नेटवर्कमध्ये किती नंबर ऑफ होस्ट क्रिएट करू शकताय म्हणजे तुम्ही किती IP ऍड्रेसेस असाइन करू शकता याचा अर्थ असा आहे. ठीक आहे. किती IP ऍड्रेसेस असाइन करू शकताय, कारण ऑब्व्हियस आहे तुम्ही जेवढे होस्ट कनेक्ट करताय तेवढे IP ऍड्रेसेस तुम्ही क्रिएट करताय, राईट. सो तेवढे नंबर ऑफ होस्ट तुम्ही क्रिएट करू शकणार आहे. चलो. सो आता आपण डिस्कस करणार आहोत IP ऍड्रेसेसच्या होस्ट बीट आणि नेटवर्क बीट बद्दल. ठीक आहे. याच्याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत. सो IP address, it is the combination of network beat and host beats. ओके. आता IP ऍड्रेस मध्ये टोटल ऑक्टेट किती असतात रे, 4 ऑक्टेट असणार आहेत. टोटल बिट्स किती असणार आहेत, 32 बिट्स असणार आहेत. ओके. सो प्रत्येक एका IP ऍड्रेसचे किती नंबर ऑफ बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत. मी परत एकदा सांगतेय, व्यवस्थित लक्ष द्या. प्रत्येक एका IP ऍड्रेसचे किती नंबर ऑफ बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत आणि किती नंबर ऑफ बिट्स हे होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत हे त्याच्या क्लासनुसार आपण ठरवणार आहे. क्लास फुल IP ऍड्रेस मध्ये. ठीक आहे. क्लास फुल देअर आर आपण बघणार आहोत की ऍक्च्युअली हे जे असणार आहे की तुम्ही कशानुसार ते रिप्रेझेंट करणार त्याला आपण म्हणणार आहे नेट मास्क किंवा सबनेट मास्क. ओके. की तुमचा IP ऍड्रेस किती मोठं नेटवर्क क्रिएट करू शकणार किंवा किती बिट्स रिप्रेझेंट करू शकणार याला म्हटलं जातं सबनेट किंवा नेट मास्क म्हटलं जातं. ओके. पण आपण ते कशावरून ठरवतो रे, क्लासवरून ठरवणार आहे. नेट मास्क किंवा सबनेट तुमचं काय डिसाइड करणार. सो दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ सबनेट किंवा नेट मास्क.
ज्याला म्हटलं जातं काही आता मशीनमध्ये ज्याला नेटमास्क दिलं जातं, काही मशीनमध्ये त्याला सबनेट दिलं जातं. ओके, सो नेटमास्क आणि सबनेट दीज आर दी इक्वल कॉन्सेप्ट, फक्त त्याचे नेम वेगवेगळे आहेत पण सिमिलर रिप्रेझेंटेशन आहे. सबनेट किंवा नेटमास्क तुमचं हे ठरवणार आहे की किती नंबर ऑफ बिट्स हा नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहे आणि किती नंबर ऑफ बिट्स हा होस्ट रिप्रेझेंट करणार आहे. ओके, फक्त क्लास फुल सबनेट आणि क्लास लेस सबनेट हे कशावरती डिपेंड असणार आहे, जर तो आयपी ऍड्रेस कोणत्या क्लासचा आहे हे डिसाईड करून जर तो ठरवत असेल की याच्यामध्ये किती डिफॉल्ट सबनेट असतो, राईट, त्याच्यानंतर आपण सबनेटिंग करणार आहे. ओके, आपण 1 बाय 1 जाऊया. हे कशावरती डिपेंड असणार आहे रे, क्लासवरती डिपेंड असणार आहे. ओके, सध्या एवढं लक्षात ठेवा, नेटवर्क बिट्स असतात, होस्ट बिट्स असतात, कोणते बिट नेटवर्क आहेत, कोणते बिट होस्ट आहेत, हे क्लासवरती डिपेंड असतात. ओके, कारण आधी क्लासलेस कॉन्सेप्टच नव्हती, आधी फक्त क्लासफुल हीच कॉन्सेप्ट आपल्याकडे इम्प्लिमेंट होती, पण आता आपण क्लासलेस कॉन्सेप्ट इम्प्लिमेंट करायला लागलोय. ठीक आहे, सो क्लास ए, क्लास ए, क्लास ए मध्ये काय असतं रे, सो 4 ऑक्टेट झालेले आहेत आपले, 1 2 3, 4 ऑक्टेट झालेले आहेत. याच्यामध्ये क्लास ए मध्ये पहिला जो ऑक्टेट असणार आहे तो नेटवर्क असणार आहे, बाकी सगळे होस्ट असणार आहेत. सो टोटल किती बिट्स नेटवर्कचे रिप्रेझेंट केले रे, 8 बिट्स नेटवर्क आहेत, 24 बिट्स होस्ट आहेत. ओके, क्लास बी मध्ये काय आहे, 2 नेटवर्क 2 होस्ट. क्लास बी मध्ये आहेत 2 ऑक्टेट नेटवर्कचे आहेत, 2 ऑक्टेट होस्टचे आहेत. सो टोटल किती, 16 बिट्स नेटवर्क, 16 होस्ट आणि 16 नेटवर्क, राईट. क्लास सी मध्ये काय आहे रे, 3 ऑक्टेट नेटवर्क 1 ऑक्टेट होस्ट. येस, सो याच्यामध्ये 3 ऑक्टेट असणार आहेत ते नेटवर्कचे असणार आहेत आणि लास्टचा जो ऑक्टेट आहे तो होस्ट बिट आहे. सो याच्यामध्ये 8 बिट्स काय करणार आहेत, होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत आणि बाकीचे 24 बिट्स काय करणार आहेत रे, नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत. ओके, आता मी काय सांगते लक्षात घ्या, जो नेटवर्क बिट असणार आहे, नेटवर्क बिट तो नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे आणि जो होस्ट बिट असणार आहे तो चेंज होत राहणार आहे. ठीक आहे, नेटवर्क बिट असणार आहे, ओके, हा जो असणार आहे तो कसा असणार आहे, कॉन्स्टंट, आणि जे तुमचे होस्ट बिट्स आहेत ते कसे असणार आहेत, व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे चेंज होणार आहेत. आता होस्ट बिट हे व्हेरिएबल असणं हे बट ऑब्वियस का आहे मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, सो लेट सपोज आपण लॅन नेटवर्कचं एक्झाम्पल घेऊया, लोकल एरिया नेटवर्क. ओके, लॅन या नेटवर्कचं काय असणार आहे रे, नेटवर्कला पण लोकेशन असतं ना, नेटवर्क म्हणजे तुमचं लोकेशन, राईट. लोकेशन मध्ये वेगवेगळे तुमचे मशीन्स असणार आहेत, मशीन्स म्हणजे होस्ट. सो ए बी सी डी. ओके, आता लेट सपोज माझी अमेझॉनची डिलिव्हरी माझ्या इथं लोकेशन पर्यंत आलेली आहे. ओके, पुण्यापर्यंत आलेली आहे माझी अमेझॉनची डिलिव्हरी. जर मी प्रत्येक एका डिव्हाइससाठी, ए डिव्हाइससाठी काहीतरी वेगळं लोकेशन टाकलंय, बी डिव्हाइससाठी एक वेगळं लोकेशन टाकलंय, सी डिव्हाइससाठी एक वेगळं लोकेशन टाकलंय आणि डी डिव्हाइससाठी काहीतरी वेगळं लोकेशन टाकलंय. ओके, त्याला कळणारच नाही त्या पॅकेटला की मला कुठं जायचंय. तुमचं लोकेशन सेम असलं पाहिजे, कारण हे 4ही होस्ट आहेत ते एकाच लोकेशन मध्ये आहेत ना, राईट. 4ही जे माझे कम्प्युटर्स आहेत, माझा लॅपटॉप, माझ्या दादाचा लॅपटॉप, माझ्या बहिणीचा लॅपटॉप, राईट, माझ्या आईचा लॅपटॉप, सगळे माझ्या एकाच नेटवर्कच्या, एकाच वायफायच्या अंडर आहेत. सो नेटवर्क शुड बी सेम, नेटवर्क शुड बी कॉन्स्टंट, राईट. पण डिव्हाइसेसचे आयपी ऍड्रेसेस चेंज झाले पाहिजेत, कारण मग ह्यांचे आयपी ऍड्रेस जर सेम असते तर ए आणि बी हा वेगवेगळा आहे, हे डेटा पॅकेट कसं कन्सिडर करणार आहे. सो त्याला कसं करणार की एकदा मी या घराच्या आत आलो, लॅन नेटवर्कच्या एकदा मी आत आलेलो आहे, आत आल्यानंतर मला ए कडे जायचंय का बी कडे जायचंय. होस्ट जर तुमचे सेम असतील, होस्ट ऍड्रेस किंवा जर तुमचे होस्टचे जर आयपी ऍड्रेसेस जर तुमचे सेम आहेत, तर मग त्याला कळणार कसं की नेमकं मला ए कडे जायचंय का बी कडे जायचंय, राईट. कारण तुमचे जे त्या लोकेशन मध्ये आल्यानंतर म्हणूनच काय असले पाहिजे, तुमचे जे होस्टचे आयपी ऍड्रेस आहेत दॅट शुड बी डिफरंट, बट युअर नेटवर्क आयपी ऍड्रेस शुड बी सेम और शुड बी कॉन्स्टंट, राईट. सो म्हणून आपण काय करणार आहे रे, प्रत्येक एका क्लासचे
जे नेटवर्क बीट असणार आहेत, सो जे बीट्स नेटवर्क रिप्रेझेंट करतात ते सेम असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत, ते आपण चेंज नाही करणार आहे. पण जेव्हा आपण वेन इट कम्स टू दी होस्ट बीट्स देन आपण काय करणार आहे ते चेंज करणार आहे, आपण चेंज करू शकतो. सो आता चेंज करू शकतो तर आपण कुठेपर्यंत चेंज करू शकतो ते प्रत्येक एक ऑक्टेट कुठेपर्यंत चेंज करू शकणार आहे 0 to 255, राईट. याच्यापेक्षा जास्त तुम्ही नाही करू शकणार. म्हणजे हा जो ऑक्टेट आहे तो 0 to 255, हा ऑक्टेट आहे तो 0 to 255, हा ऑक्टेट आहे तो 0 to 255. इथेपर्यंत तुम्ही चेंज करू शकता. सो 0 to 255 याच्यामधला कोणताही नंबर द्या तुम्ही, कोणताही नंबर. त्याच्या वरती जाऊ शकत नाही, त्याच्या खालती जाऊ शकत नाही, राईट. सो आपण अशा प्रकारे काय करणार आहे रे, नेटवर्क बीट कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि होस्ट बीट आपण चेंज करणार आहे. सो आपण क्लास एचं एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे. लेट्स सपोज दिस इज द क्लास ए नेटवर्क. सो हे माझ्या घराचं नेटवर्क आहे, लॅन नेटवर्क, लोकल एरिया नेटवर्क. हे कशाचं आहे रे, क्लास एचं आहे, ठीक आहे. क्लास ए मध्ये सो आता माझ्याकडे एकूण टोटल 4 डिव्हाइसेस आहेत. 4 डिव्हाइसेस आहेत. सो समजा आता माझा एक आयपी ऍड्रेस आहे, ठीक आहे. क्लास ए ची रेंज काय आहे रे, 0 to 126. ओके. सो लेट्स सपोज 0 to 126 आहे आणि आयपी ऍड्रेस आहे 10.13.12.1. ओके. सो दिस इज आयपी ऍड्रेस, दिस इज दी राउटर आयपी ऍड्रेस किंवा नेटवर्क आयपी ऍड्रेस. ओके. सो आता माझी जी रेंज असणार आहे सगळ्यात आधी तुम्ही लक्षात घ्या. सो मला जर आता याच्यामध्येच मला काय करायचे तर या डिव्हाइसेसना आयपी ऍड्रेसेस असाइन करायचे आहेत. सो ते मी आयपी ऍड्रेस कसे असाइन करणार आहे, सगळीकडे 10 जो असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे, राईट. कारण फर्स्ट ऑक्टेट काय रिप्रेझेंट करणार आहे रे, नेटवर्क बीट रिप्रेझेंट करणार आहे. त्याच्यामुळे 10 शुड बी कॉन्स्टंट. 10 सगळीकडे कॉन्स्टंट असणार आहे. सगळ्या डिव्हाइसेसना आयपी ऍड्रेस मी 10 पासून स्टार्ट करणार आहे. 10 मी चेंज नाही करू शकणार. पण बाकी 13, 12, 1 याच्यामध्ये मी काही चेंज करू शकते 0 to 255. सो जर मी सेकंड दिलेला आहे 0, त्यानंतर मी 12.1 आहे तसा ठेवला, याच्यामध्ये मग मी 13 आहे तसा ठेवलेला आहे, याच्यामध्ये 12च्या जागी मी 255 केलेला आहे, 1 आहे तसा ठेवला, त्यानंतर 10 मध्ये इथं 13 आहे तसा ठेवलेला आहे, इकडे 224 दिलेला आहे आणि शेवटचा 1 आहे तसा ठेवला, किंवा याच्यामध्ये मी 255.255.1 चेंज केलेला आहे, राईट. सो काही ज्या शेवटच्या त्या 3 फील्ड्स आहेत त्याच्यामध्ये मी 0 to 255 काही चेंज करू शकते. मॅम 10 हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे. काय झालं, 10 आपण प्रायव्हेट साठी असाइन करतो. मग आपण प्रायव्हेट मध्येच आता आपण करायला लागलोय ना. लॅन म्हणजे काय आहे, प्रायव्हेट नेटवर्क आहे, राउटरला आपण नाही केलेला, राईट. दीज आर दी प्रायव्हेट. सो आपण काय करायला लागलो रे, याच्यामध्ये 10 कॉन्स्टंट ठेवलेला आहे आणि बाकी सगळे आपण चेंज केलेले आहेत. आता तुम्ही लक्षात घ्या की याच्यामध्ये 3 जे ऑक्टेट आहेत ते चेंजेबल आहेत. म्हणजे तुम्ही असे किती परम्युटेशन अँड कॉम्बिनेशन करू शकता रे. म्हणूनच या नेटवर्कला काय म्हटलं जातं, लार्ज नेटवर्क. कारण एवढे तुम्ही आयपी ऍड्रेसेस क्रिएट करू शकणार आहे. प्रत्येक एक तुम्ही जो ऑक्टेट असणार आहे तो 0 to 255 चेंज करू शकताय. सो याच्यामुळे तुम्ही काय करणार आहे, एवढे नंबर ऑफ ऑक्टेट्स तुम्ही क्रिएट करू शकणार आहे. त्याच्यामुळे क्लास ए ला काय म्हटलं जातं, लार्ज नेटवर्क म्हटलं जातं. सो म्हणजे आपण हे काढणार आहोत की एक्झॅक्टली तुम्ही किती नंबर ऑफ होस्ट याच्यामध्ये क्रिएट करू शकता. ओके. सो बेसिकली तुम्हाला कळालं, फर्स्ट ऑक्टेट जो असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे क्लास ए चा, बाकी 3 असणार आहे ते चेंजेबल असणार आहेत. लेट्स गो टू दी क्लास बी. क्लास बी मध्ये काय असणार आहे रे, ठीक आहे. सो परत माझ्याकडे 4 मशीन्स आहेत. 4 मशीन्स मध्ये आता माझ्याकडे आयपी ऍड्रेस आहे क्लास बी चा 144.24.13.2. ओके. आता याच्यामध्ये पहिले 2 जे ऑक्टेट आहेत ते कसे आहेत रे, नेटवर्क बीट आहेत. शेवटचे 2 आहेत ते काय आहेत, होस्ट बीट. सो होस्ट बीट आहे ते मी चेंज करू शकते. म्हणजे जर मला आयपी ऍड्रेस असाइन करायचे असतील तर आता मला हे 2 काय करावे लागणार आहेत, कॉन्स्टंट ठेवावे लागणार आहेत. 144.24, 144.24, 144.24 हे मी कॉन्स्टंट ठेवणार आहे. आता चेंज काय करणार आहे, शेवटचे 2 आहेत ते कुठेपर्यंत चेंज करू शकते. मग मी ते काही पण देईन, मी इथे 255 देईन, 3 देईन, इथे 224 देईन, 2 देईन, इथे 2 देईन, 244, इकडे 3, 2. याच्यामध्ये काहीही चेंज करू शकते. शेवटचे जे बीट्स आहेत ते 2 आपण काय केलेले आहेत, चेंज केलेले आहेत. आता याच्यामध्ये 2 बीट्स कॉन्स्टंट झालेले आहेत आणि 2 बीट्स काय झालेले आहेत, ते चेंजेबल झालेले आहेत, 2 ऑक्टेट. सो त्याच्यामुळे काय झालंय, मिड नेटवर्क क्रिएट करणार आहे तो. एवढं लार्ज ए एवढं लार्ज पण नाही करणार आहे आणि सी एवढं कमी पण नाही करणार आहे, छोटं पण नाही करणार आहे. मिड नेटवर्क क्रिएट करणार आहे क्लास बी. ओके. सो दिस इज क्लास
A, this is class B. ओके, आता बघा सबनेटिंगची मी तुम्हाला आत्ताच कॉन्सेप्ट सांगते. आता आपण आयपी ऍड्रेस वरून डिसाइड करायला लागलोय. ओके, आपण आता आयपी ऍड्रेस वरून डिसाइड करायला लागलोय की किती नंबर ऑफ होस्ट क्रिएट करता येतात. याला म्हटलं जातं क्लास फुल. क्लासवरून तो आयपी ऍड्रेस कोणत्या क्लासचा आहे त्या क्लासवरून आपण डिसाइड करतोय की मला किती नंबर ऑफ आयपी ऍड्रेस मी त्याच्यामध्ये क्रिएट करू शकणार आहे किंवा किती नंबर ऑफ होस्ट मी क्रिएट करू शकणार आहे. राईट. सो त्याच्यानंतर आता आहे क्लास सी. ओके, सो क्लास सी मध्ये काय आहेत, परत 4 डिव्हाइसेस आहेत माझ्याकडे. क्लास सी चा एक आयपी ऍड्रेस घेते 193.13.24.32. ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, आता पहिले 3 जे ऑक्टेट आहेत ते नेटवर्क बीट आहेत आणि फक्त शेवटचा जो आहे तो होस्ट बीट आहे. सो प्रत्येक याच्यामध्ये मी 193.13.24 सेम ठेवणार आहे. ओके, 193.13.24, 193.13.24. शेवटचा मी चेंज करू शकते. आता जो चेंज करू शकते तो मी फक्त 0 आणि 255 नाही देऊ शकणार आहे. ते आपण बघणार आहे. म्हणजे तुम्ही असं नाही देऊ शकत आयपी ऍड्रेस तुम्ही 0, आयपी ऍड्रेस तुम्ही 255. हे दोन नंबर सोडून तुम्ही काही पण द्या. 0 आणि 255 सोडून तुम्ही काही द्या. हे आपण देऊ नाही शकणार कारण दीज आर रिझर्व्ड. कशासाठी रिझर्व्ड असतात ते आपण बघूयात. ओके, सो मी तो 1 देऊ शकते, 2 देऊ शकते, 3 देऊ शकते आणि 254 पण देऊ शकते. ओके, सो शेवटची बीट फक्त काय होती याच्यामध्ये चेंजेबल आहे. त्याच्यामुळे आपण हा जो क्लास आहे तो स्मॉल नेटवर्क क्रिएट करण्यासाठी यूज करणार आहोत. ठीक आहे. ओके, सो नेटवर्क वरून तुम्ही डिसाइड काय करताय किती नंबर ऑफ होस्ट याच्यामध्ये क्रिएट करू शकणार आहे. राईट. नेटवर्क वरून तुम्ही काय डिसाइड करताय रे, किती नंबर ऑफ होस्ट तुम्ही क्रिएट करू शकणार आहे. AWS मध्ये आपण नेटवर्क वरून डिसाइड करणार आहे किती नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स तुम्ही स्पिनअप करू शकणार आहे. ओके, किती नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स त्या नेटवर्क मध्ये तुम्ही स्पिनअप करू शकणार आहे. EC2 इन्स्टन्स म्हणजे तुमचे सर्व्हर्स, मशीन्स. हे ज्यात तुम्हाला मशीन दाखवते ते मशीन तुमचे. राईट. सो याच्यासाठी आता आपण हे शिकायला लागलो. ओके, सो अशा प्रकारे तुम्हाला याचा डिफरन्स कळलेला आहे का रे, की क्लास ए आपण का लार्ज नेटवर्क क्रिएट करण्यासाठी यूज करतो आणि क्लास सी, कारण क्लास सी मध्ये फक्त शेवटचा जो बीट असणार आहे, ऑक्टेट असणार आहे, तो होस्ट बीट आहे जो चेंजेबल आहे. फक्त शेवटचाच नंबर चेंज होतोय, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये कॉम्बिनेशन पण तुमचे कमी येणार आहेत. ओके, पण तशी केस क्लास ए मध्ये नाहीये. शेवटचे 3 बीट्स तुमचे व्हेरिएबल्स आहेत. राईट, होस्ट बीट्स आहेत, ते चेंज करू शकता तुम्ही. ठीक आहे. सो एक झाली ही गोष्ट, क्लासेस वाली गोष्ट. ठीक आहे. आता दुसरी एक गोष्ट आहे ज्याच्यावरून पण तुम्ही डिसाइड करू शकता की किती नंबर ऑफ होस्ट तुम्ही क्रिएट करू शकता. त्याला म्हटलं जातं नेट मास्क किंवा सबनेट मास्क. ओके, नेट मास्क किंवा सबनेट मास्क. सो नेट मास्क किंवा सबनेट मास्क प्रत्येक एका क्लाससाठी एक डिफॉल्ट असतो. ठीक आहे, प्रत्येक एका क्लाससाठी एक डिफॉल्ट असतो. सो सबनेट मास्क बघायच्या आधी आपण 2 गोष्टी बघूयात, व्हॉट इज नेटवर्क आयडी आणि ब्रॉडकास्ट आयडी. ठीक आहे. सो प्रत्येक एका क्लाससाठी एक नेटवर्क आयडी असणार आहे आणि एक ब्रॉडकास्ट आयडी असणार आहे. नेटवर्क आयडी काय असणार आहे, त्या नेटवर्कचा एक युनिक आयडी. राईट, जसं की बानेरचं नाव बानेर आहे. राईट, त्याच्यानंतर FCचं नाव FC आहे, कल्याणी नगरचं नाव कल्याणी नगर आहे. पुण्यामध्ये आपण हे वेगवेगळे लोकेशन कसे डिफाईन करतो रे, त्यांच्या नावावरून. राईट, नावं जर नसती तर आपल्याला कळलं कसं असतं की तुम्ही सांगितलं कसं, तुम्ही एवढं सांगितलं असतं मी पुण्यामध्ये राहते, पुण्यामध्ये कुठे. राईट. सो याच्यामुळे आपण काय केलेलं आहे तर नेटवर्क ना, प्रत्येक नेटवर्कना काहीतरी आयडी दिलेले आहे. जसं बानेरला बानेर नाव आहे. ओके, FCला FC नाव आहे. तसे नेटवर्कला आयडी दिलेले आहेत आपण. आता लॅन नेटवर्क, सगळ्यांचे लॅन नेटवर्क आहेत. जेवढ्याच्या होम मध्ये वायफाय आहेत त्या सगळ्यांचे लॅन नेटवर्क आहेत. पण लॅन नेटवर्क म्हणजे सिस्टीमला कसा कळणार की याचा जो योगेशच्या घरातलं लॅन आहे आणि माझ्या घरातलं जे लॅन आहे ते वेगवेगळं लॅन आहे. राईट. सो यासाठी आपण नेटवर्कला आयडी दिलेले आहेत. ते नेटवर्क आयडी कशावरून डिसाइड होतात रे, क्लासेसवरून, रेंजवरून. अगेन सो याच्यामध्ये काय होतात क्लास ए मध्ये. ठीक आहे, नेटवर्क आयडी. आता आपण काय डिस्कस करतोय रे, नेटवर्क आयडी. ठीक आहे. क्लास ए मध्ये किती नंबर ऑफ ऑक्टेट हे होस्ट आहेत आणि किती नंबर ऑफ ऑक्टेट. सो नेटवर्क एक असणार आहे आणि बाकी सगळे होस्ट आहेत. ओके, सो लेट सपोज जो नेटवर्क आहे, ठीक आहे, आपण एक एक्झाम्पल घेऊयात क्लास आयपी ऍड्रेसचं 10.13.14.2. ठीक आहे. सो
या नेटवर्क रेंजचा नेटवर्क आयडी काय असणार आहे रे? आपल्याला काय करायचंय, जो नेटवर्क बिट आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे, बाकी सगळे 0 करून टाकायचे. दिस इज युअर नेटवर्क आयडी ऑफ क्लास ए. ठीक आहे. क्लास बी. क्लास बी मध्ये परत किती आहेत? 2 आहेत ते नेटवर्क आहेत आणि 2 आहेत ते काय आहेत रे? होस्ट आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे मग? आपण आयपी ऍड्रेस घेऊयात 144.13.13.2. याच्यामध्ये काय होणार आहे? पहिले 2 जे नेटवर्क बीट आहेत ते कॉन्स्टंट ठेवायचे, बाकी सगळे 0 करून टाकायचे. त्यानंतर क्लास सी. क्लास सी मध्ये काय होतं? पहिले 3 आहेत ते काय आहेत? नेटवर्क आहेत आणि शेवटचा जो आहे तो होस्ट आहे. सो याचा एक आपण आयपी ऍड्रेस घेऊयात 194.24.28.13. याच्यामध्ये काय होणार आहे? 194 कॉन्स्टंट, 0.24 कॉन्स्टंट, 0.28 0. 0 का असणार आहे? जो शेवटचा असणार आहे तो 0 करून टाकायचा. हा आयपी ऍड्रेस नेटवर्क आयडी असणार आहे तुमचा. नेटवर्क आयडी म्हणून मी तुम्हाला इथे सांगितलं, तुम्ही हा इथे 0 करू शकत नाही, 0 नाही देऊ शकत, कारण हा तुमच्या कशात असणार आहे? सो दिस इज नेटवर्क 1 आणि नेटवर्कचा आयडी काय असणार आहे? 193.13.24.0. सो दिस इज नेटवर्क आयडी. लेट सपोज दिस इज N2. या N2 चा नेटवर्क आयडी काय असणार आहे रे? 144.24.0.0. राईट. हा याचा असणार आहे. इथे वरती आयपी ऍड्रेस दिलेले आहेत. हा समजा तुमचा N3 नेटवर्क आहे. N3 नेटवर्कचा आयपी ऍड्रेस काय असणार आहे? 10.0.0.0. राईट. सो दिस इज युअर नेटवर्क आयडी. म्हणून तुम्ही 000 नाही देऊ शकणार. ओके. सो दिस इज युअर नेटवर्क आयडी. ब्रॉडकास्ट आयडी काय असतो रे? ब्रॉडकास्ट आयडी, ब्रॉडकास्ट म्हणजे काय रे? 1 to all. सो सगळ्यात हायएस्ट रेंज घ्यायची ब्रॉडकास्ट आयडीला. सो हा काय झाला तुमचा? नेटवर्क आयडी. हा काय झालेला आहे? नेटवर्क आयडी. नेटवर्क आयडी. ब्रॉडकास्ट आयडी मध्ये काय करणार आहे? नेटवर्क जो असणार आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा, बाकी सगळे हायएस्ट करून टाकायचे. 255.255. ओके. याच्यामध्ये काय करणार आहे? 144.30 सेम ठेवणार आहे. 255.255. दिस इज युअर ब्रॉडकास्ट आयडी. दिस इज युअर ब्रॉडकास्ट आयडी. त्यानंतर याच्यामध्ये काय करणार? 194.24.28. पहिले 3 ऑक्टेट कॉन्स्टंट ठेवले, शेवटचा मॅक्सिमम करून टाकला. ओके. सो दिस इज युअर ब्रॉडकास्ट आयडी. ठीक आहे. आता मला सांगा, नेटवर्क आयडी आणि ब्रॉडकास्ट आयडी दोन्ही मिळून काय होणार आहे? तुमच्या नेटवर्कची रेंज तयार झाली. राईट. सो बघा बरं, 10.0.0.0 टू 10.255.255.255. सो दिस इज द रेंज ऑफ माय नेटवर्क. ओके. म्हणजे पहिला माझा क्लास ए च्या नेटवर्कची रेंज काय झाली रे? सो मला या नेटवर्कचा ह्याचा आपण आता नेटवर्क आयडी काढलेला आहे. याचा मला ब्रॉडकास्ट आयडी काय असेल सांगा बरं? याचा ब्रॉडकास्ट आयडी काय असेल सांगा? क्लास ए आहे. दिस इज युअर आयपी ऍड्रेस 10.255.255.255. ओके. आणि नेटवर्क आयडी काय असेल दीप्ती? यू कॅन से. जे फर्स्ट जेव्हा आता सकाळच्या 8च्या बॅचचे स्टुडंट आहेत त्यांनी सांगा. नेटवर्क आयडी काय असणार आहे? नेटवर्क आयडी 10.255.255.0. नाही, हा झाला ना ब्रॉडकास्ट आयडी झाला. सो ब्रॉडकास्ट आपण हा क्लास ए चा बघतोय. क्लास ए मध्ये फक्त पहिला बीट असणार आहे तो नेटवर्क असणार आहे, बाकी सगळे होस्ट असणार आहेत ना. होस्ट आपण फक्त चेंज करतोय. सो आता नेटवर्क आयडी करताना काय करणार? सगळे 0 करून टाकणार जे जे होस्ट आहेत. सो दिस इज होस्ट, दिस इज होस्ट. राईट. याच्यामध्ये पण दिस इज होस्ट, दिस इज होस्ट, दिस इज होस्ट. सो ब्रॉडकास्ट आयडी हा मॅक्सिमम केलेला आहे. नेटवर्क आयडी हा काय केलेला आहे? 0 ला केलेला आहे आपण. आता याच्यामध्ये सांगा बरं, आता याच्यामध्ये काय असणार आहे? नेटवर्क आयडी काय असणार आहे? 144.24.00. आणि ब्रॉडकास्ट आयडी 144.24.255.255. राईट. याच्यामध्ये काय असणार आहे सांगा? नेटवर्क आयडी 193.13.24.0. येस. आणि ब्रॉडकास्ट आयडी 193.13.24.255. राईट. म्हणून मी मगाशी ते सांगताना सांगितलं तुम्ही ते 255 देऊ शकत नाही, कारण 255 त्यांनी रिझर्व्ह केलेला आहे. ओके. ब्रॉडकास्ट साठी त्यांनी रिझर्व्ह केलेला आहे. तुम्ही नाही असाइन करू शकत तो तुमच्या डिव्हाइसेसना. राईट. ओके. सो अशा प्रकारे बघा बरं, तुम्ही नेटवर्क आयडी आणि ब्रॉडकास्ट आयडी वरून तुमची काय ठरली आहे? नेटवर्कची रेंज ठरलेली आहे. म्हणजे ही काय झालेली आहे रे? 193.13.24.0 टू 193.13.24.255. ही काय झाली? तुमची टोटल रेंज झालेली आहे.
ओके. या रेंजच्या म्हणजे तुम्हाला त्या जे पण डिव्हाइसेस तुम्ही आयपी ऍड्रेसेस असाइन करणार आहे त्या याच रेंजमध्ये असाइन केले पाहिजेत. पण याच्यामध्ये तुम्ही हे 2 आयपी ऍड्रेस देऊ शकत नाही, राईट? कारण हा असणार आहे नेटवर्क आयडी, हा असणार आहे ब्रॉडकास्ट आयडी. हे 2 सोडून तुम्ही काहीही या रेंजमध्ये द्या. ओके. सो आता या रेंजमध्ये देताना पण तुम्हाला काय करायचं, कोणत्या क्लासचा हे बघणार, कोणत्या क्लासचा आहे कसं बघणार आहे तुम्ही, त्याच्या आयपी ऍड्रेसवरून तुम्ही डिसाईड करणार आहे. त्याच्यानुसार कोणते बिट्स तुम्ही हे नेटवर्क ठेवायचे आहेत आणि किती बिट्स होस्ट ठेवायचे आहेत ते त्याच्यावरून तुम्ही ठरवणार आहे. ओके. सो याची रेंज काय झाली रे? येस दीप्ती, रेंज काय झाली याची सांग बरं. या नेटवर्कची क्लासची क्लास ए. क्लास बी आहे हा. याची रेंज सांग बरं काय झाली मग. आता हा आयपी ऍड्रेस आहे आपला. अच्छा, याची रेंज रेंज हीच आहे ना 144.24.0.0 to 144.24.255.255. येस. ओके, व्हेरी गुड. सो तुम्हाला समजलं. त्यानंतर याची रेंज काय झाली रे? याची 10.255.255. सॉरी 10.0.0.0 to 10.255.255.255. ओके, परफेक्ट. ठीक आहे. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे. ठीक आहे. आपण काय करणार आहे, एक नेटवर्क असणार आहे, त्याला रेंज असणार आहे. ओके. त्या नेटवर्कला एक रेंज असणार आहे आणि त्या रेंजच्या मध्येच तुम्ही काय करू शकता रे, आयपी ऍड्रेसेस असाइन करणार आहे. म्हणजे आता मी जे पण डिव्हाइसेस करणार आहे ABCD, जेवढे पण तुम्ही EC2 इन्स्टन्स स्पिन अप करताय ते तुम्ही काय करताय, या रेंजच्या मध्येच तुम्ही त्यांना आयपी ऍड्रेसेस असाइन करणार आहे. ओके. आता नेटवर्क आयडी असणार आहे आणि जो राउटर असणार आहे त्या नेटवर्कला जो राउटर कनेक्ट असणार आहे त्या राउटरला कोणत्या रेंजमध्ये आयपी ऍड्रेस भेटेल रे? त्या राउटरला कोणत्या रेंजमध्ये आयपी ऍड्रेस भेटेल? लेट सपोज या नेटवर्कला एक राउटर, प्रत्येक आपण इथं बघितलेलं, प्रत्येक एका नेटवर्कला काय कनेक्ट होता रे? कुठे गेलं आपलं एक्झाम्पल? येस, राउटर कनेक्ट होता ना, राईट? सो आता आपण हे तर कळलं की समजा आता या समजा पर्टिक्युलर लॅनची एक रेंज आहे, समजा 10.0.0.0 टू 10. ओके. ही रेंज आहे या लॅन नेटवर्कची. ही रेंज आहे याची आहे 193.13.2.0 टू 193.13.2.255. ओके. सो आता हा जो R4 आहे आणि हा जो R1 आहे याला काय आयपी ऍड्रेसेस असणार आहेत? बघू बरं याचा आन्सर कोण देते करेक्ट. ओके, पब्लिक आयपी असणार आहे. स्विचला या रेंज मध्ये असेल. ओके. आणि क्लास डी आणि क्लास ई मधले असतील असू शकतात का? ओके, क्लास डी आणि क्लास ई मध्ये. अजून एनीवन, एनिथिंग एल्स? पब्लिक असणार आहे. रेंज मी विचारायला लागले. मी आता तुम्हाला सरळ एक्झाम्पल दिले. इथे समोर तुम्ही बघा, मी तुम्हाला काय दिलेलं आहे, 2 नेटवर्क आहेत, N1 आहे आणि N2 आहे. ह्याचा आन्सर जर कोणी मला व्यवस्थित दिला ना तर तुम्हाला नेटवर्किंग आता मी एवढं जे शिकवलेलं आहे किंवा आधीच्या पण बॅचेसना जे शिकवलेलं त्यांना हे कळले असं मी समजणार आहे. याची रेंज मी परत एकदा विचारते. 2 नेटवर्क आहेत, 2 लॅन नेटवर्क आहेत, लोकल एरिया नेटवर्क, त्यांना राउटर कनेक्ट आहे. ओके. हे तुम्हाला समजलं तर तुम्हाला नेमका कॉन्सेप्ट समजली आहे की काय चाललंय इथे. 2 नेटवर्क आहेत. मी परत एकदा सिनेरिओ एक्सप्लेन करते, बघूया कोण आन्सर देते. 2 आहेत नेटवर्क, एक आहे N1, एक आहे N2. ओके. N1 मध्ये 3 डिव्हाइसेस आहेत, N2 मध्ये 3 डिव्हाइसेस आहेत. जे लॅन नेटवर्क आहे N1चं त्याची रेंज आहे 10.0.0.0 टू 10.255.255.255. ओके. आणि त्यानंतरचे जे नेटवर्क आहे 193.13.2.0 टू 193.13.2.255. राउटरला डिव्हाइसेसला काय असणार आहे बरं? डिव्हाइसेसला काय असणार आहे आयपी ऍड्रेस सांगा बरं. प्रत्येकाने एक एक सांगा. 1 मिनिट. पहिला ऑनलाईनची मुलं. N1 मध्ये 3 डिव्हाइसेस आहेत. ठीक आहे. दीप्ती, ए डिव्हाइसला कोणता आयपी ऍड्रेस आपण देऊ शकतो? ए डिव्हाइसला N1च्या N1 ला आपण 10.0.0
ते 0 वाला सोडून कोणताही म्हणजे एक IP address सांग. कोणताही एक त्या रेंज मधला कोणताही एक देऊ शकतो. तू कोणताही एक सांग तुझ्याकडून. ए ला Okay. आपल्याला IP address असाइन करायचा कोणताही एक सांग. 10.0.0.1. ओके. त्यानंतर अजून कोण आहे? रोहित, तू एक सांग. 10.0.010. ओके, ठीक आहे. त्यानंतर अजून कोण आहे? लेट मी चेक. जयेश. येस. 10.0.0.5. ओके, ठीक आहे. चलो. सो आता याला सांगा बरं. N2 ला सांगा. इकडचे ऑफलाईन मुलं. N2 ला एक सांगा पटकन. डी ला काय असणार आहे? काय काय काय? 193.2. ओके. ओके. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये कुणालाच काही प्रॉब्लेम दिसत नाहीये? सगळ्यांना गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत? क्लास ऍडवन ला काय असेल? हा. Okay, you are reached to near like about near something, but exact मला पाहिजे ते काय चाललंय. काय झालं? R4. हा. त्याच्या रिलेटेड IP ऍड्रेस R1च्या राउटिंग टेबल मध्ये असते. पण तेव्हा तो ब्रॉडकास्ट नाही. तू ते राउटिंग टेबल तू खूप पुढे चाललायस. राउटिंग टेबल म्हणजे तो ते मेकॅनिझम आहे तो रिराउट करण्यासाठी. आपण त्या मेकॅनिझम बद्दल आता बोलतच नाहीये. आपण आता बोलायला लागलोय IP ऍड्रेस कोणता असला पाहिजे. घेणार. तो घेणार. चेंज होणार. ओके. बरं ठीक आहे, चला मी क्ल्यू देते तुम्हाला परत एकदा. जरा रोनित जवळपास पोहोचलाय. मी परत एकदा क्ल्यू देते तुम्हाला. आपण अगेन डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे, की देर आर 2 डिफरंट नेटवर्क्स, प्रायव्हेट नेटवर्क्स अँड पब्लिक नेटवर्क्स. ओके. कुणाला? 193 आहे तो. आणि मग डिव्हाइसेस ना? ओके. आणि ज्यावेळेस इंटरनेट जेव्हा कनेक्ट करतो त्यावेळेस पब्लिक ऍड्रेस असाइन होतात. पब्लिक ऍड्रेस राउटरवरती जो असेल असेल ओके. IP ऍड्रेस डिव्हाइसेसला असाइन होतात. नेटवर्क आयडी रिझर्व्ड असतो. सो बेसिकली तुम्ही सगळ्यांनी ज्यांनी आन्सर दिले सगळ्यांनी निम्मे आन्सर दिलेत. मला असं कम्प्लीट कोणीच आन्सर दिलेलं नाहीये. ओके, मी सांगते तुम्हाला. हे आता क्लिअर करा. मी आता जे काय सांगते तुम्हाला, मग तुम्हाला सबनेट क्लिअर होईल. ओके बाळांनो, आपण जेव्हा तुमचे हे जे मशीन्स आहेत, मशीन्स, ठीक आहे, प्रायव्हेटच्या रेंज असतात प्रायव्हेट IP ऍड्रेसच्या. ओके, मी तुम्हाला परत एकदा दाखवते. म्हणजे 8च्या बॅचच्या मुलांना आन्सर नाही दिले तरी इट्स ओके, कारण की त्यांना प्रायव्हेट रेंजेस अजून माहिती नाहीये. ठीक आहे. सो बघा, या 5 IP ऍड्रेसच्या रेंजेस आहेत, ठीक आहे. आणि देर आर 2 टाइप्स ऑफ IP ऍड्रेसेस, प्रायव्हेट IP ऍड्रेस आणि पब्लिक IP ऍड्रेस. ओके. सो पब्लिक IP ऍड्रेस म्हणजे काय रे, की जे IP ऍड्रेस तुम्ही काय करता, पब्लिकली इंटरनेट सोबत कनेक्ट होण्यासाठी तुम्ही युज करणार आहे. ओके. इंटरनेट सोबत कनेक्टिव्हिटी करताय म्हणजे तुमचं डेटा पॅकेट आहे ते तुमच्या प्रायव्हेट नेटवर्क मधून इंटरनेटवरती जात आहे. बरोबर. नेटवर्क तुमचं लॅन नेटवर्क सोडणार आहे आणि ती रेंज तुमची बाहेर जाणार आहे. ठीक आहे. आणि प्रायव्हेट नेटवर्क म्हणजे काय रे, विदिन द तुम्ही कम्युनिकेशन करण्यासाठी युज करताय. सो हे बघा, हा प्रायव्हेट नेटवर्कच्या पण रेंजेस आहेत प्रायव्हेट IP ऍड्रेसच्या. क्लास A, क्लास B, क्लास C.
तिन्ही क्लासेस मधली एक रेंज आहे ती प्रायव्हेट आयपी ऍड्रेस साठी त्यांनी रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. सो क्लास ए मधली कोणती रेंज आहे 10.0.0.0 टू 10.255.255.255. ओके. क्लास बी ची रेंज आहे 172.16.0.0 टू 172.31.255.255. सो क्लास बी मधली ही रेंज आहे ती रिझर्व्ह करून ठेवलेली आहे प्रायव्हेट आयपी ऍड्रेस साठी. क्लास सी ची आहे 192.168.0.0 टू 192.168.255.255. सो क्लास सी ची ही रेंज आहे ती रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. प्रत्येक एका क्लासची एक रेंज प्रायव्हेट आयपी ऍड्रेस साठी रिझर्व्ह करून ठेवलेली आहे. या रेंज सोडून बाकीचे सगळे आयपी ऍड्रेस कसे आहेत? पब्लिक आयपी ऍड्रेस आहेत. ओके. आता मी इथं जर लॅन नेटवर्क मध्ये माझे आयपी ऍड्रेसेस असाइन करायला लागले, ठीक आहे. आपण आता मॅन्युअली असाइन करू शकत नाही, पण आपण जस्ट एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला असाइन करून DHCP सर्व्हरच देतो. पण आपण जर लॅन नेटवर्क मध्ये आपण आयपी ऍड्रेसेस असाइन करतोय, तर तुम्ही पब्लिक आयपी ऍड्रेसची रेंज असाइनच करू शकत नाही. यू हॅव टू यूज अ प्रायव्हेट आयपी ऍड्रेस रेंज. सो मी ही जी 193 रेंज दिलेली आहे ती चुकीची रेंज आहे. ही पब्लिक आयपी ऍड्रेसची रेंज आहे. मला जर इथं प्रायव्हेट आयपी ऍड्रेस, मला जर इथं कम्युनिकेशन करायचं आहे किंवा नेटवर्क क्रिएट करायचं आहे, तर ते मला प्रायव्हेट नेटवर्कच क्रिएट केलं पाहिजे. कारण मी जर पब्लिक केलं तर माझा डेटाबेस आहे, माझं मशीन आहे, ते कोणीही इंटरनेटवरती ऍक्सेस करू शकेल. कारण पब्लिक आयपी ऍड्रेस तो असतो तो पब्लिकली ऍक्सेसिबल असतो, राईट. सो तुम्हाला इथे प्रायव्हेट आयपी ऍड्रेसचीच रेंज यूज केली पाहिजे. सो मी आता याच्यामध्ये क्लास सी मध्ये कोणती रेंज यूज करू शकणार रे? 0.168 वाली रेंज मी यूज करू शकणार आहे. ओके. सो इथे मला काय केली पाहिजे? 192.168.0.0 टू 192.168.255.255. ओके. सो या रेंज मध्ये मी काय करणार आहे? माझे हे जे सगळे मशीन्स आहेत त्यांना आयपी ऍड्रेस असणार आहे. R4 ला मी या रेंज मध्ये आयपी ऍड्रेस देऊ शकते का? नाही. R4 ला तुम्हाला पब्लिक आयपी ऍड्रेसच असाइन करावा लागणार आहे. So let's suppose there is no any DHCP server, there is no standard configuration server system, and you have to manually configure the IP addresses to your machines. So तुम्ही आता कसे देणार आहे, राईट? आता म्हणून तरी यासाठी हे नॉलेज लागणं इम्पॉर्टंट आहे. मॅन्युअली तुम्ही असाइन करताय तर तुम्ही कसे करणार आहे? म्हणून देर इज अ स्टँडर्डाइज सर्व्हर सिस्टम विच वी कॉल्ड ॲज अ DHCP, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन सर्व्हर. सो त्याच्यामुळे तुमच्या मशीनला आयपी ऍड्रेस तुम्ही असाइन नाही करत, कोणतरी स्टँडर्डाइज सर्व्हर असाइन करतो. कारण तुम्हाला माहितच नाही आयपी ऍड्रेसची रेंज कधी द्यायची आहे, पब्लिकची रेंज कधी द्यायची आहे. आणि तुमच्या राउटरला जो आयपी ऍड्रेस भेटतो तो ISP कडून भेटतो. तुम्ही जे राउटर घेतात ते इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि तुमच्या मशीनला जर तुम्ही चेक करा तुमच्या मशीनमध्ये. आता मी तुम्हाला तेच दाखवणार आहे. आपण CMD वरती पण प्रॅक्टिकल घेणार आहोत. ओके. तुमच्या मशीनचा जो काय आयपी ऍड्रेस असणार आहे तो या 3 रेंज मध्ये असणार आहे. 10.0.0, 10.255, 172.16 टू 172.30 आणि 192.168 याच रेंजमध्ये तुमच्या मशीनचे आयपी ऍड्रेस असणार आहेत. याच्या व्यतिरिक्त पब्लिक आयपी ऍड्रेस तुमच्या मशीनला भेटणार नाही. तुम्हाला जर तुमच्या मशीनवरती एखादी वेबसाईट डिप्लॉय करायची आहे, समजा एखादं तुम्ही ऍप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे, ऑनलाईन ऍप्लिकेशन. आता त्या ऍप्लिकेशनला तुम्हाला पब्लिक ऍक्सेस द्यायचा आहे. सो तुम्ही काय करणार आहे? एक डोमेन नेम खरेदी करणार, तुमच्या मशीनवरती डिप्लॉय करणार आहे ती वेबसाईट, आणि मग ISP कडून तुम्ही तो खरेदी करणार आहे आयपी ऍड्रेस, पब्लिक आयपी ऍड्रेस. मग तो मॅप करणार तुमच्या डोमेन नेमला. ओके. मग ती वेबसाईट पब्लिक होणार आहे तुमची. पण वेबसाईट पब्लिक झाली म्हणजे तुम्ही परत अगेन मशीनचा डेटा तुमचा कॉम्प्रोमाइज होण्याचे चान्सेस असतात. म्हणून आपण सर्व्हरवरती डिप्लॉय करतो ना. तुला पब्लिक आयपी ऍड्रेस नाहीये, मशीनला पब्लिक आयपी ऍड्रेस नाहीये. तुझा डेटा राउटरकडे जातो आणि राउटर मग कनेक्ट होतो इंटरनेट सोबत. तुझं मशीन डिरेक्ट कनेक्ट होत नाहीये इंटरनेट सोबत. कळतंय का? राउटर थ्रूच कनेक्ट होतोय. म्हणून राउटरला पब्लिक आयपी ऍड्रेस असणं इम्पॉर्टंट आहे. राउटरला जर प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असतात तर मग इट डझंट मेक एनी सेन्स. मग तुम्ही कनेक्टच करू शकला नसता इंटरनेटला, राईट? युट्यूबला तुम्ही समजा आता वायफायला कनेक्ट आहे. वायफायला कनेक्ट नसेल तर तुमच्या मोबाईल हॉटस्पॉटला कनेक्ट असाल. मोबाईल हॉटस्पॉटचं तुमचं जे नेटवर्क आहे ते पण एअरटेल वगैरे कोणत्या तरी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचेच आहे ना, राईट? सो इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचे जे आयपी ऍड्रेस असतात ते पब्लिक आयपी ऍड्रेस असणार आहे. सो त्याच्या थ्रू तुम्ही कनेक्ट होताय, पण तुमचं मशीन डिरेक्ट कनेक्ट होत नाहीये. अरे ऑब्व्हियस आहे, तुमचं मशीन जर डिरेक्ट कनेक्ट होत असेल इंटरनेटला तर तुमचा आयपी ऍड्रेस एक्सपोज होतो इंटरनेटवरती, मशीनचा आयपी ऍड्रेस. आणि मशीनचा आयपी ऍड्रेस जर नेटवर्कमध्ये इंटरनेटमध्ये एक्सपोज होतोय तर तुमचं मशीन कॉम्प्रोमाइज व्हायला किती वेळ लागणार आहे? ओके.
सो त्याच्यामुळे तुमच्या मशीनला हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेसच असला पाहिजे आणि तुमच्या राउटरला हा पब्लिक आयपी ऍड्रेस असला पाहिजे. ओके, मग स्विचला कोणता आयपी ऍड्रेस असणार आहे आता सांगा बरं. कोण कोण प्रायव्हेट म्हणताय? स्विचला कोणता आयपी ऍड्रेस असणार आहे? कोण कोण प्रायव्हेट म्हणताय ऑनलाईन? प्रायव्हेट. प्रायव्हेट पब्लिक असे पब्लिक म्हणतोय आणि प्रायव्हेट आणि पब्लिक. ओके, प्रायव्हेट ना. प्रायव्हेट. रोनी प्रायव्हेट. तुझं नाव वेदांत. प्रायव्हेट. ओके, तो तिघ जण पब्लिक म्हणतात. ठीक आहे. बाकी ऑनलाईनचे स्टुडंट एनीवन पब्लिक? पब्लिक. कोण म्हणताय पब्लिक? जयेश. ओके, जयेश इज पब्लिक. बाकी एव्हरीवन? बाकी ऑनलाईन स्टुडंट? प्रायव्हेट. प्रायव्हेट. ओके, चलो. प्रायव्हेट. आता पब्लिक ठीक आहे. जे प्रायव्हेट म्हणतात ते का प्रायव्हेट आहेत मला सांगायचं आणि जे पब्लिक म्हणतात त्यांनी रिझन मला सांगायचं की का बरं. एक तर आपण लॅन मध्ये कनेक्ट करतो आणि जेव्हा लॅन मध्ये सिस्टम्स आपण क्रिएट करतो त्यावेळी ते स्विचला कनेक्टेड असतात आणि सपोज डी ला एफ ला डेटा सेंड करायचा असेल तर तो स्विचला डेटा पाठवणार, स्विच ARP ब्रॉडकास्ट करणार, तो मॅक ऍड्रेस आणि आयपी ऍड्रेस चेक करून तो एफ ला पाठवणार. पण लेट्स सपोज डी ला डेटा सी ला पाठवायचा आहे, मग त्यावेळी ऍज युजल म्हणजे डी आपल्या स्विचला पाठवणार, स्विच ब्रॉडकास्ट करणार, मग त्यावेळी तो चेक करणार की आहे का नाहीये, मग त्यावेळी तो बाहेर पाठवणार म्हणजे राउटरला फॉरवर्ड करणार आहे तो पॅकेट. ओके, आणि मग तिथून ARP ब्रॉडकास्ट करून मग पुन्हा इकडे जाईल करेक्ट डेस्टिनेशनला. ओके, सो प्रायव्हेट वाल्यांनी त्यांचं एक एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तर पब्लिक वाल्यांनी द्या बरं. कोण करते तुमच्यामध्ये लिडरशिप? कोण घेते एक्सप्लेनेशन साठी? जे पब्लिक म्हटले ते. राउटरला पण स्विच असतो? अरे बापरे, या लागले कॉन्सेप्ट मला तर या लागले ऐकू. हा, राउटरला एक स्विच असतो, स्विचला एक राउटर असतो. बर, आणि लॅपटॉपला एक राउटर, राउटरला एक लॅपटॉप. राउटर आणि स्विच म्हणतात बाहेरच्या नेटवर्कमध्ये कम्युनिकेशन करायचं. ओके, बाहेरच्या ह्याच्यामध्ये तिनं कसं दिलं बघा, एकदम डायग्राम एक्सप्लेन करून तिनं एक सांगितलेलं आहे. ज्यावेळेस कम्युनिकेट करायचे स्विच ला पाठवतात. बाहेरच्या नेटवर्क मध्ये कम्युनिकेशन करायचे, राउटर बरोबर कम्युनिकेट करून मग पुढे डेटा पाठवायचे ना. पब्लिक ऍड्रेस गरजेचे. पब्लिक ऍड्रेस असतो आयपी ऍड्रेस. का पब्लिक आयपी ऍड्रेस गरजेचा आहे बरं? S2 कनेक्ट करतोय का ए सोबत? पण राउटरला इंटरनेट सोबत कनेक्ट करायचं ना, S2 ला थोडी इंटरनेट सोबत कनेक्ट करायचं. कम्युनिकेशन करायला लागणार. मग कम्युनिकेशन करण्यासाठी असं थोडी आहे की पब्लिक आयपी ऍड्रेसच पाहिजे. बाहेरच्या नेटवर्क आपण राउटर बाहेरच्या नेटवर्क मध्ये कुठे आहे? पण दुसऱ्या नेटवर्क मध्ये पण जायचं ना. मग दुसऱ्या नेटवर्क मध्ये S2 थोडी जाणार आहे. राउटर नेटवर्क पण नाहीये ना. अरे पण राउटर दोन डिफरंट नेटवर्क कम्युनिकेट करतो. अरे पण राउटर R1 मध्येच आहे ना. R1 अरे बाळांनो, राउटर इज नॉट नेटवर्क असं नका तुम्ही म्हणू. राउटर इज नॉट नेटवर्क असं थोडी आहे. राउटर हे बघा ऐकून घ्या तुम्ही. तुमचं जे नेटवर्क असणार आहे राउटर, ठीक आहे, तुम्ही हे डायग्राम सोडा, तुम्ही तुमच्या घराचं उदाहरण घ्या. ठीक आहे, घरात तुमच्या एक राउटर आहे, राउटरला काय असणार आहे? एक आयपी ऍड्रेस असणार आहे. ठीक आहे, सो तिथे एक अशी कॉमन सिस्टीम आहे की जी तुमच्या मशीन्सना, जर समजा लॅनना सगळ्यांना कनेक्ट करायला लागली आहे आणि ते कनेक्ट करून ती राउटरला डेटा सेंड करते. ओके, सो तो जर डेटा एक मिनिट पहिला मी एक्सप्लेन करते. तो जर डेटा राउटरकडे सेंड करायचा आहे तर तिला इंटरनेटवरती, म्हणजे ती जी सेंट्रल सिस्टीम आहे त्या सेंट्रल सिस्टीमला इंटरनेटवरती जायची गरज नाहीये ना. आणि सेंट्रल सिस्टीमकडे जर पब्लिक आयपी ऍड्रेस असता, ती जर पब्लिकली एक्सपोज झाली, समजा स्विच कडे पब्लिक आयपी ऍड्रेस आहे, स्विच कॉम्प्रोमाइज झालं तर सगळे मशीन कॉम्प्रोमाइज झाले, त्या स्विचला कनेक्ट आहेत ते. सो स्विच कडे पब्लिक आयपी ऍड्रेस असून कसं चालणार आहे?
राईट. अरे स्विचला जर कम्युनिकेट करायचं राउटर सोबत तर राउटरचा आयपी ऍड्रेस स्विचला माहिती पाहिजे. इंटरनेटचं कशाला पाहिजे? तो डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस त्याच्या राउटरचा करेल ना, राउटरकडे तो जाणार आहे डेटा. नेटवर्क तुम्ही लक्षात घ्या, आता तुम्ही प्रॉक्सी सर्व्हर शिकलेला आहे, रिव्हर्स प्रॉक्सी सर्व्हर शिकलेला आहे. याच्यामध्ये प्रॉक्सी सर्व्हरचा जर आयपी म्हणजे जो प्रॉक्सी ह्याचा स्विचला जर आपण पब्लिक आयपी ऍड्रेस दिला प्रॉक्सी सर्व्हरकडे जाण्यासाठी, ओके, स्विचला जर तुम्ही पब्लिक आयपी ऍड्रेस दिला प्रॉक्सी सर्व्हरकडे जाण्यासाठी आणि प्रॉक्सी सर्व्हर मग त्याचा पण पब्लिक आयपी ऍड्रेस आहे स्विचचा पण आणि प्रॉक्सी सर्व्हरचा पण पब्लिक आयपी ऍड्रेस आहे. सो पब्लिक आयपी ऍड्रेस आहे इंटरनेटवरती एक्सपोज झाला. प्रॉक्सी सर्व्हरचा डझंट मेक एनी सेन्स प्रॉक्सी सर्व्हर तिथं असणं, राईट. प्रॉक्सी सर्व्हर आपण एक फायरवॉल म्हणून तिथे करायला लागलोय सो दॅट की माझ्या प्रायव्हेट नेटवर्कमध्ये डेटा आला नाही पाहिजे. स्विच तुमच्या प्रायव्हेट नेटवर्कमध्ये आहे, डिव्हाइसेस तुमच्या प्रायव्हेट नेटवर्कमध्ये आहेत, राउटर तुमच्या नेटवर्कच्या बाहेर आहे. ओके, सो त्याच्यामुळे राउटर नेटवर्कच्या बाहेर आहे म्हणजे त्या नेटवर्कच्या बाहेर असं नाहीये. तो राउटरला पब्लिक आयपी ऍड्रेस आहे आणि राउटर इंटरनेट सोबत कनेक्ट करणार आहे. सो राउटर इज द मीडियम. त्याच्यामुळे राउटरला फक्त पब्लिक आयपी ऍड्रेस पाहिजे. स्विच फक्त राउटरकडे ज्याच्याकडे पब्लिक आयपी ऍड्रेस आहे ना त्याच्याकडे डेटा पोहोचवण्याचं काम स्विच करतोय. स्विचला जर पब्लिक आयपी ऍड्रेस असतात तर तुमचं अख्खं नेटवर्कच कॉम्प्रोमाइज झालं. मग डिव्हाइसेसला प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असण्याचं रिझनच काय आहे, राईट. तुमची सेंट्रल सिस्टीमच कॉम्प्रोमाइज होतीये. मॅम तुम्ही ते स्विचच्या फंक्शन मध्ये पण लिहिलंय की स्विच इज यूज टू कनेक्ट द नेटवर्क डिव्हाइसेस इन नेटवर्क, सेम नेटवर्क आणि दोन डिफरंट नेटवर्क मध्ये राउटर्स आपण कनेक्ट करतो. ओके, N1 मध्ये R1 कुठे आहे? हा, R1 कनेक्टर आहे. N1च्या रेंज मध्ये काय असणार? अरे नाही, अगेन आता आपण डिस्कस केलं ना, N1 ची प्रायव्हेट रेंज असणार आहे ना 10.0.0.0. प्रायव्हेट रेंज मध्ये R1 ला आयपी ऍड्रेस असतं असं काही नाहीये. त्याच क्लासचा असणार आहे काही नाही. आयएसपी प्रोव्हायडर, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर जो आयपी ऍड्रेस त्याला प्रोव्हाइड करतील तो आयपी ऍड्रेस असणार आहे आणि डायनामिक होस्ट मशीन तुम्हाला जे प्रोव्हाइड करणार आहे ते तुमची रेंज असणार आहे, राईट. पण आता हे सगळं इथं काय करतंय रे, कोणतरी प्रोव्हाइड करतंय. बट वेन इट कम्स टू द AWS यू हॅव टू कॉन्फिगर द आयपी ऍड्रेसेस, राईट. सो त्याच्यामुळे आपण इथे शिकायला लागलो. तुम्हाला तुमचे मशीन कॉन्फिगर करायचे नाहीयेत पण तुम्हाला तिथे VPC कॉन्फिगर करायचंय, व्हर्च्युअल प्रायव्हेट क्लाउड, राईट. सो ते तुम्हाला कॉन्फिगर करायचंय. म्हणून इथे मी तुम्हाला सांगायला लागले की प्रायव्हेट आणि पब्लिक मध्ये काय फरक असतो. सो एवढं तुम्ही लक्षात ठेवा, प्रायव्हेट नेटवर्क डझंट डिरेक्टली अटॅच टू दी इंटरनेट, ओके. बट जे पब्लिक असणार आहे ते दे हॅव दी डायरेक्ट इंटरनेट कनेक्शन, डिरेक्ट इंटरनेटला कनेक्ट होणार आहेत. सो तुमचा जो राउटर असतो तो डिरेक्ट इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. पण प्रायव्हेट काय करतात, आधी राउटरकडे जातात आणि मग राउटर जातो त्याच्याकडे. सो असं नाही की प्रायव्हेट नेटवर्क इंटरनेट ऍक्सेसच करू शकत नाहीत, करू शकतात पण त्यांना आधी असं काहीतरी मीडियम मध्ये ठेवावं लागेल, राईट. हे आपण सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होऊ नये यासाठी करायला लागलो. ओके, सो प्रायव्हेट आणि पब्लिक ही कॉन्सेप्ट अजूनही कोणाला क्लिअर झाली नसेल तर परत एकदा मला विचारा. दिस इज रिअली इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. काय प्रॉब्लेम आहे ऑनलाईन स्टुडंट? नो मॅम. हॅलो, एनिथिंग? नो मॅम. दीप्ती? मॅम एक क्वेश्चन होता. येस. जसं स्विच कनेक्ट होतं आपल्या राउटरला, हा, राउटरला हे पब्लिक आयपी ऍड्रेस येस. आणि स्विचला आहे प्रायव्हेट आयपी ऍड्रेस. काय एक मिनिट, सेकंड नाही कळलं मला स्टेटमेंट तुझं. स्विचला प्रायव्हेट आयपी ऍड्रेस असणार आहे ओके, येस. आणि राउटरला पब्लिक आयपी ऍड्रेस आहे. येस. मग हे दोघ जण कसं काय कम्युनिकेट करतात? अरे कारण आता ते त्यासाठी तुला OSI लेअर आपण शिकणार आहोत समोर. OSI लेअर मध्ये तो जो स्विच असतो, स्विच ARP ब्रॉडकास्ट करून त्याच्याकडे जो त्याच्या जवळचा जो राउटर आहे, त्याच्या जवळचं जे नेटवर्क आहे किंवा जो राउटर कनेक्ट आहे ना त्याचा पण आयपी ऍड्रेसचा मॅक ऍड्रेस मागून घेतो, त्याच्या होस्टचा, त्या राउटरचा मॅक ऍड्रेस तो मागून घेतो आणि मग त्याला तो डेटा पॅकेट त्याला डेटा पॅकेट ते रिराउट करणार आहे. सो जेव्हा बेसिकली ARP जेव्हा स्विचला कळणार आहे, असे नेटवर्क पॅकेट्स असतात, लेअर्स असतात आणि स्विच जेव्हा डेटा लिंक लेअर ओपन करणार तो मॅक ऍड्रेस रीड करणार आहे. मॅक ऍड्रेस रीड केल्यानंतर त्याला कळणार की हा जो मॅक ऍड्रेस आहे तो माझ्या नेटवर्कचा नाहीये. मग तो पुढचा लेअर ओपन करणार आहे ज्याला म्हटलं जातं नेटवर्क लेअर. सो तो नेटवर्क लेअर ओपन करून बघणार, मग त्याला आयपी ऍड्रेस दिसणार, डेस्टिनेशन आयपी ऍड्रेस. मग त्याला कळणार की हा आयपी ऍड्रेस माझ्या नेटवर्कचा तर नाहीये. सो आता माझ्या नेटवर्कला जो राउटर कनेक्ट आहे, ओके, त्या राउटरकडे मला काय केलं पाहिजे रे, मला हे
दिलं पाहिजे डेटा पॅकेट. सो तो काय करणार, ARP ब्रॉडकास्ट करणार. सो जेव्हा ARP ब्रॉडकास्ट करणार तेव्हा त्या नेटवर्कला जो राउटर कनेक्ट असणार आहे ना, तो पण त्याचा मॅक ऍड्रेस त्याला देणार आहे. सो मग तो काय करणार, ते डेटा पॅकेट त्या राउटरला, जो त्याच्या नेटवर्कला राउटर कनेक्ट आहे त्या राउटरला ते डेटा पॅकेट सेंड करणार आहे. आणि त्यानंतर मग आपण जर डिस्कस केलेली आहे पुढे, मग डेटा पॅकेट काय करतात, राउटर पण शॉर्टेस्ट पाथ चूज करणार आहे, ते पण ARP ब्रॉडकास्ट करणार, नेक्स्ट राउटरचा मॅक ऍड्रेस मागून घेणार आहेत. म्हणजे असं हॉप 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 करत शेवटपर्यंत डेस्टिनेशन पर्यंत जाणार आहे. सो बेसिकली ARP ब्रॉडकास्ट करून ते मॅक ऍड्रेसेस मागून घेतात नियरेस्ट राउटरचा, ज्या नेटवर्कला जे राउटर कनेक्ट आहे त्याचा. ओके ओके, येस. मॅक ऍड्रेस मध्ये तर असं काही नसतं ना पब्लिक आणि प्रायव्हेट. मॅक नाही. ऍड्रेसचा फिजिकल ऍड्रेस असतो जो चेंज नाही होत. ओके, आता जर तुम्हाला मॅक ऍड्रेस आणि IP ऍड्रेस व्यवस्थित कळले तर नाव वी विल डिस्कस अबाउट दी नेटवर्क इंटरफेसेस. ठीक आहे, चल. सो नेटवर्क इंटरफेसेस काय असतात व्यवस्थित लक्ष द्या. हा, ओके. ठीक आहे, नेटवर्क इंटरफेसेस. नेटवर्क इंटरफेसेस. आता 2 मशीन्स आहेत. ठीक आहे, 2 मशीन्स आहेत. आता हे 2 मशीन्स आपण आयदर वायर्ड मीडियानी कनेक्ट करतो किंवा वायरलेस मीडियानी कनेक्ट करतो. सगळे आहात ना व्यवस्थित? कुणाला 5 मिनिटाचा ब्रेक वगैरे काय पाहिजे? नाही ना. ओके. काय झालं? अच्छा, तू ह्याचा फोन घेतलास का? त्याच्यावर लिहिता येतं का पेन्सिलनी? कोणता सॅमसंगचा? S23 अल्ट्रा. कितीला बसला? चांगलंय. मिनिट, आता मला थोड्या वेळ, ठीक आहे थोड्या वेळ उठतं, मला चार्जिंग लावलं पाहिजे याचं पण. ओके, ठीक आहे. किती चांगला आहे विचार, सगळ्यांसाठी पाणी आणलं का त्यानं? सो स्वीट आहे योगेश. चला, सो काय करतोय आपण, 2 मशीन्स आहेत A आणि B. 2 मशीन्स एका मीडियाने कनेक्ट होतात. सो तो आयदर वायर्ड असू दे किंवा वायरलेस असू दे. ओके, 2 मशीन्स मला कनेक्ट करायचे. समजा आता हे बघा, इथं हे मशीन जर मला माझ्या मोबाईलला कनेक्ट करायचं आहे, हे काय पाहिजे, तर हे काय असतात, हे मशीनला काय आहे, हे इथं मला हे मशीन जर मला, लेट्स सपोज दिस इज 1 मशीन अँड दिस इज अनदर मशीन. हे मशीन जर मला 2 एकमेकांना कनेक्ट करायचे आहेत, वी नीड अ पोर्ट, राईट? पोर्ट, की ज्याच्यामध्ये आपण काय करू शकेल, काही वायर इन्सर्ट करू शकणार आहे. लॅननी असेल किंवा मग कोॲक्शियल असेल, USB असेल, जे काय आपल्याला कोणत्या प्रकारचं मशीन क्रिएट करायचे त्याच्यानुसार. सो आपल्याला या मशीन्सना काय पाहिजेत रे, पोर्ट्स हवे. ठीक आहे, सो या पोर्ट्सना आपण काय म्हणणार आहे रे, नेटवर्क इंटरफेसेस. या पोर्ट्सना आपण काय म्हणणार आहे. आता मल्टिपल पोर्ट असण्याची गरज का असते हे पण आपण बघूयात. या पोर्ट्सना आपण काय म्हणणार आहे, नेटवर्क इंटरफेस. आता नेटवर्क इंटरफेस नावावरूनच तुम्हाला कळतंय. नेटवर्क इंटरफेस म्हणजे काय रे, नेटवर्क इंटरफेस म्हणजे काय, तुमच्या तुमच्या मशीनला, कारण जोपर्यंत तुम्ही काही त्याच्यामध्ये 2 मशीन्स एकमेकांना कनेक्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी भेटणार नाहीये. बाहेरच्या वर्ल्ड सोबत तुम्ही कम्युनिकेट करू शकणार नाहीये. विदिन प्रायव्हेट नेटवर्क तुम्ही करू शकता, राईट? म्हणून याला काय म्हटलं जातं, नेटवर्क इंटरफेसेस. नेटवर्क इंटरफेसेस म्हणजे काय, की जे तुम्हाला इंटरनेट सोबत कनेक्ट करणार आहेत. सो याच्यासाठी आपण याला म्हटलं जातं नेटवर्क इंटरफेसेस. नेटवर्क इंटरफेसेस म्हणजे फिजिकल पोर्ट्स. ओके, आणि या पोर्ट्सनी तुम्ही काय करणार आहे, मग तुम्ही वायर्डनी पण कनेक्ट होऊ शकता किंवा वायरलेस.
वायरलेस जरी असेल तरी मग त्याच्यामध्ये आत खाली एक अँटिना असतो या पोर्ट्सना, जे हा तुम्हाला पोर्ट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, कोणतं डिव्हाइस करतं? येस, नेटवर्क इंटरफेस कार्ड. नेटवर्क इंटरफेस कार्ड काय करणार आहे, तुम्हाला पोर्ट अवेलेबल करून देणार आहे. ओके, सो त्याच्यामध्ये एक अँटिना असतो. जर वायरलेस तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही अँटिना थ्रू होऊ शकता. आधी अँटिना असायचा, आता एक चिप असते त्या नेटवर्क इंटरफेस कार्डमध्ये. ओके, मॅन्युफॅक्चरिंगच्या वेळेस ती चिप त्याच्यामध्ये नेटवर्क इंटरफेस कार्डमध्ये अटॅच केलेली असते आणि त्या चिप थ्रू तुम्ही काय करू शकता रे, वायफाय. कारण आजकाल थोडी लँड केबल्स नाही, आता हे जे माझं मशीन कनेक्ट आहे वायफायला, हे थोडी आपण केबलनी कनेक्ट आहे, वायरलेस कनेक्शन आहे ना हे, राईट. सो हे पण काय असतं रे, हे वायरलेस कनेक्शन साठी पण एक नेटवर्क इंटरफेस असणार आहे. मल्टिपल नेटवर्क इंटरफेस, इकडे लक्ष द्या, मल्टिपल नेटवर्क इंटरफेस असण्याचं रिझन एक आहे, सगळ्यात एक. जर एकच नेटवर्क इंटरफेस असता, हा खराब झाला, इंटरनेट कनेक्टिव्हिटी गेली, मशीन कसं कनेक्ट करणार आहे मग दुसऱ्यासोबत, राईट. ओके, त्याच्यामुळे मल्टिपल नेटवर्क इंटरफेस असतात. एक डाऊन झाला तर दुसरा आहे, दुसरा झाला तर तिसरा आहे, राईट. सो याच्यासाठी मल्टिपल नेटवर्क इंटरफेस असतात. हे फर्स्ट रिझन झालं, डाऊन टाइम फेस नाही झाला पाहिजे, इंटरनेट कनेक्टिव्हिटी ब्रेक नाही झाली पाहिजे. सेकंड म्हणजे लोड बॅलन्सिंग. एकाच नेटवर्क मधून, एकाच नेटवर्क इंटरफेस म्हणून सगळ्या मशीनचं ट्रॅफिक यायला लागलंय, तर मग काय होणार आहे, लोड येणार ना एका नेटवर्क इंटरफेस वरती. सो म्हणून मल्टिपल गेट्स केलेले आहेत. लेट सपोज तुमचं एक घर आहे आणि एकाच घरामधून सगळी गर्दी आत येते, राईट. सो तुम्ही मल्टिपल दारं केलेली आहेत त्याला, सो दॅट या दारातून थोडे लोक या, या दारातून थोडे लोक या, या दारातून थोडे लोक या, राईट. यासाठी लोड बॅलन्सिंग साठी पण मल्टिपल नेटवर्क इंटरफेसेस, याला म्हटलं जातं नेटवर्क इंटरफेसेस. आता या नेटवर्क इंटरफेसची मग अशी नावं असतात, ETH 0, ETH 1 किंवा लॅन किंवा काहीचे वॅन. सो आता वॅन म्हणजे काय रे, वॅन जेव्हा जर तुम्ही मशीनमध्ये, आपण आता आयपी कॉन्फिग करून बघणार आहोत, वॅननी चालू झालेले आहेत म्हणजे काय आहेत रे, ते राउटरचे नेटवर्क इंटरफेसेस आहेत. इथनी चालू झालेले आहेत म्हणजे आपले जे इथरनेट, आपले जे लोकल मशीन्स असतात ते असतात, ते आयपी कॉन्फिग केल्यानंतर तुम्हाला नेटवर्क इंटरफेसेस दिसतील बघा. मग नेटवर्क इंटरफेसेस म्हणजे काय, जिथून ट्रॅफिक आत यायला लागलंय. ओके, बाय डिफॉल्ट मशीनमध्ये 1 किंवा 2 असतात, तुम्ही वाढवू शकता, कॉन्फिगर करू शकता. ठीक आहे, कॉन्फिगर करायचं असेल, तुमच्या या मशीनचे जर नेटवर्क इंटरफेस वाढवायचे असतील तर तुम्हाला NIC कॉन्फिगर करावं लागेल. व्हर्च्युअल मशीनचे करायचे असतील तर आपल्याला मग ते व्हर्च्युअल कॉन्फिगरेशन करून आपण करू शकतो. ठीक आहे, ते पण आपण बघणार आहोत. सो येस, या आता लॅपटॉपमध्ये असणार आहेत, आय गेस या लॅपटॉपमध्ये आपल्या 2 असतील आणि एक असणार आहे ते व्हर्च्युअल मशीनसाठी असणार आहे, कंटेनरसाठी. लेट मी चेक किती असतात ह्या लॅपटॉपमध्ये आपल्या. 2 असतील आय गेस. राईट. विंडोज आयपी कॉन्फिगरेशन, एक आहे इथरनेट अडॅप्टर, एक आहे इथरनेट अडॅप्टर 2. सो 2 आहेत वायर्ड साठी. त्यानंतर आहे एक आहे एरिया कनेक्शन, लोकल एरिया कनेक्शन वायरलेस. ओके, 2 आहेत या मशीन मध्ये आहेत, 2 आहेत वायर्ड साठी आहेत, 2 आहेत वायरलेस साठी आहे. ठीक आहे, वायरलेस लॅन अडॅप्टर लोकल एरिया, वायरलेस लॅन अडॅप्टर वायफाय. ओके, सो लोकल एरियासाठी 2 आहेत, एक आहे वायफाय साठी. सो वायरलेसचे टोटल आहेत, इथरनेट अडॅप्टर ब्लूटूथ नेटवर्क साठी एक आहे. ओके, सो टोटल याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 आहेत. सो टोटल 6 पोर्ट्स, 6 नेटवर्क इंटरफेसेस आहेत. 2 नेटवर्क इंटरफेस आहेत ते लोकल ह्याच्यासाठी आहेत, लाईक वायर्ड साठी आहेत, इथरनेट अडॅप्टर आहेत. आणि 2 जे आहेत ते अडॅप्टर आहेत लोकल एरिया कनेक्शन, म्हणजे प्रायव्हेट मध्ये कनेक्ट करण्यासाठी, वायरलेसली प्रायव्हेट मध्ये कनेक्ट करण्यासाठी आहे. आणि जे रिमेनिंग 2 आहेत ते आहेत वायरलेस लॅन अडॅप्टर, लाईक वायरलेसली वायफायला कनेक्ट होण्यासाठी आहेत. इथरनेट अडॅप्टर ब्लूटूथ नेटवर्क, त्यामधलं एक आहे ब्लूटूथ साठी आणि एक आहे वायफाय साठी. ओके, सो अशा प्रकारचे टोटल किती आहेत रे, हे 2 झाले, हे 2 झाले, 4, 6 आहेत, टोटल 6 आहेत. 6 आपला आता मी तुम्हाला दाखवते या मशीन मध्ये. एक मिनिट, लेट मी शेअर माय स्क्रीन, तुम्हाला दिसेल. ब्लूटूथ सोडून ब्लूटूथ धरून
चालेल का? सो हा मे बी मशीन टू मशीन ते डिफर पण करू शकते. कंटेनर साठी एक आहे का? कंटेनर म्हणजे तू कंटेनर अप करू शकतोस, व्हर्च्युअल मशीन क्रिएट करतोस म्हणजे. व्हीआर साठी आहे का? व्हीआयआर आहे का तुझ्यामध्ये? ते इथं केबल कशाने चालू झालेली आहे त्यांची? प्रिफिक्स काय आहे त्यांचं? ओके, हे दिसतंय सगळ्यांना? ओके, एक मिनिट, हे साईज वाढते का बघते. साईज नाही वाढत आहे. ओके ठीक आहे. सो बघा हा, इथे मी तुम्हाला इथे दिसतंय आयपी कॉन्फिग ऑल टाकली आहे. सगळ्यात पहिलं जे आहे विंडोज आयपी कॉन्फिगरेशन्स आहेत. सो विंडोजचे कॉन्फिगरेशन्स आहेत, हे काय काय आहे ते. त्यानंतर इथरनेट अडॅप्टर आणि इथं इथरनेट अडॅप्टर 2. सो हे जे दोन आहेत ते कशासाठी आहेत रे? वायर्ड साठी आहेत. ओके, वायर्ड साठी 2 नेटवर्क इंटरफेसेस आहेत. बाकीचे 2 आहेत वायरलेस लॅन अडॅप्टर लोकल एरिया कनेक्शन 1, वायरलेस अडॅप्टर लोकल कनेक्शन 2. सो लोकल साठी वायरलेस 2 आहेत. ठीक आहे. वायफाय साठी बघा हा, वायफाय मध्ये वायरलेसची पण वायफाय एक असणार आहे आणि ब्लूटूथ एक असणार आहे. सो तुम्ही वायफायला जर कनेक्ट केलं, सध्या आता माझं मशीन कशाला कनेक्ट आहे? वायफायला कनेक्ट आहे. सो आता हा सेक्शन यूज होतोय. वायरलेस लॅन अडॅप्टर वायफाय हा एक नेटवर्क इंटरफेस आहे आणि इथरनेट अडॅप्टर ब्लूटूथ नेटवर्क कनेक्शन. सो ब्लूटूथला एक नेटवर्क इंटरफेस आहे. असे टोटल 6 आहेत. 2 जे आहेत ते वायफाय आणि ब्लूटूथ साठी आहेत वायरलेस, म्हणजे टोटल 4 वायरलेस साठी आहेत. त्यातले 2 आहेत ते लोकल साठी आहेत आणि 2 आहेत ते वायरलेस साठी. म्हणजे वायरलेस म्हणजे लाईक काय म्हटलं जातं त्याला, लॅन मध्ये नाहीये. बाहेर जर इंटरनेट कनेक्टिव्हिटी मला घ्यायची असेल, वायफाय टू ब्लूटूथ. ओके, सो एक वायफाय साठी आहे आणि एक ब्लूटूथ साठी आहे. आणि जे 2 आहेत ते कशासाठी आहेत रे? एक आहे ते काय म्हटलं जातं आपल्याला, लॅन इथरनेट वायर्ड साठी आहेत 2. इथरनेट अडॅप्टर इथरनेट आणि इथरनेट अडॅप्टर इथरनेट 2. ओके, सो आता याच्यामधले पण हे जे ऑप्शन्स आहेत ते पण आपण बघणार आहोत की फिजिकल ऍड्रेस. मशीनचा जर तुम्हाला ऍड्रेस बघायचा असेल, या माझ्या मशीनचा फिजिकल ऍड्रेस काय. आणि तुम्ही एक लक्षात घ्या की इथे तुम्हाला दिसतोय का रे? एक मिनिट, कुठे गेला? लेट मी चेक. डिफॉल्ट सबनेट मास्क, नेट मास्क. ओके, ऑटोमेशन इनेबल, DHCP. याच्यामध्ये नाही दाखवत आहे का ते? ओके ठीक आहे. इथरनेट अडॅप्टर 2. ओके ठीक आहे. सो तुम्हाला हा फिजिकल ऍड्रेस दिसतोय. फिजिकल ऍड्रेस आपण वायफायला कनेक्ट आहे, तर आता आपण याच्याबद्दल बोलूया. फिजिकल ऍड्रेस दिसतोय तुम्हाला हा? सो फिजिकल ऍड्रेस म्हणजे काय रे? मॅक ऍड्रेस असणार आहे, जो मशीनचा ऍड्रेस असणार आहे, जो तुमच्या NIC कार्डवरचा ऍड्रेस. ओके, आता लक्षात घ्या मी काय सांगते बघा. एका मल्टिपल IP ऍड्रेस मॅक ऍड्रेस असू शकतात का रे? एका मशीनला एकच मॅक ऍड्रेस असू शकतो आणि आयपी ऍड्रेस चेंज होऊ शकतो. ओके, एक मिनिट, मला कोण कोण पहिला सांगते बघा. कोण कोण म्हणते की फक्त एक मॅक ऍड्रेस असतो, मल्टिपल IP ऍड्रेस असतात? प्रत्येकाने सांगा काय काय वाटतंय. एक मॅक ऍड्रेस असणार आहे, एक मॅक ऍड्रेस. ओके, स्वतः चेंज करू शकतो. ठीक आहे. किती लोक म्हणतायत मला सांगा, किती लोक म्हणतात मल्टिपल IP आणि मल्टिपल मॅक असू शकतात? किती लोक म्हणतात मला सांगा. मॅक मल्टिपल असू शकतात. ओके, IP मल्टिपल नाही असू शकत. येस. ओके, सो रोनित म्हणतोय मल्टिपल मॅक असू शकतात, मल्टिपल IP असू शकतात. बाकी लोक काय म्हणतात? ओनली वन मॅक, ओनली वन IP अकॉर्डिंग लोकेशन. ओके, व्हॉट अबाउट
सेम ओके सेम लाईक देन बाकी ऑनलाईन स्टुडंट कुणाचं काय काय मत आहे मॅक अँड आयपी बद्दल मॅम IP मल्टिपल असू शकतात ना. आयपी मल्टिपल असू शकतात ओके येस एनिवन एल्स दीप्ती वन मॅक मल्टिपल IP. Okay, one Mac, multiple IPs. So there is only one student who says multiple Mac, multiple IP. You said there are 6 NIC. 6 NIC, only one NIC which provides 6 different network interfaces. So, 6 different interfaces. That is not okay. Yeah, so Ronit was correct. ऍक्च्युली कारण तुम्ही विचार करा की इकडे लक्ष द्या हा मी हे इथे बघा तुम्हाला पहिला मी तुम्हाला दाखवते वेगळा इथे त्यांनी इथरनेट अडॅप्टर 2 दिसतंय तुम्हाला हे इथरनेट अडॅप्टर 2 सो सेकंड लॅन केबल बघा वायर्ड वाली याचा मॅक ऍड्रेस बघा कोण ऍड झालं ओके सो याचा मॅक ऍड्रेस बघा बरं फिजिकल ऍड्रेस 0A00270012 ओके आता हा आपण जे वायफायला कनेक्ट आहे याचा मॅक ऍड्रेस बघा F0D5BFEA6A दोन मॅक ऍड्रेस चेंज आहेत ना सध्या आपण आता काय युज करतोय पण सध्या कोणतं युज करायला लागलोय वायरलेस युज करायला लागलोय वायफाय युज करायला लागलोय आयपी ऍड्रेस पण बघा हा 192.168.1.12 ठीक आहे हा आयपी ऍड्रेस वायरलेसचा आहे आणि याचा बघा बरं इथे 1 पॉईंट काय होतं रे शेवटी 12 होतं इथे काय आहे रे 0.1 आहे इथे दिसते तुम्हाला प्रेफर्ड 0.1 दिसतोय तुम्हाला सो बेसिकली त्यांनी जेवढे तुमचे नेटवर्क इंटरफेस असणार आहेत ठीक आहे त्यासाठी सेपरेट मॅक ऍड्रेस असणारे आणि आयपी ऍड्रेस असणारे का कारण प्रत्येक नेटवर्क इंटरफेस हा तुमच्या मशीनला रिप्रेझेंट करतोय नेटवर्कमध्ये राईट प्रत्येक एक म्हणजे तुम्ही इंडिव्हिज्युअल तुमचा जो नेटवर्क इंटरफेस असणार आहे तो एक इंडिव्हिज्युअल मशीनला रिप्रेझेंट करायला लागलोय आणि इंडिव्हिज्युअल तुमचं जर 2 नेटवर्क इंटरफेसचा सेम मॅक ऍड्रेस आणि आयपी ऍड्रेस असता तर मग डेटा पॅकेटला कळणार कसं इंडिव्हिज्युअलिटी मेंटेन झाली पाहिजे ना रे तुमच्या नेटवर्कमध्ये ट्रॅफिक तुमचं तिथून आत येतंय राईट सो त्या डेटा पॅकेटला कळणारच नाही नेमकं या एंट्री गेट मधून आत जाऊ का त्या एंट्री गेट मधून आत जाऊ कारण आपण हे नेटवर्क इंटरफेसेस यासाठी करतो लोड बॅलन्सिंग करण्यासाठी सो तुम्ही काय करू शकता रे प्रत्येक एका नेटवर्क इंटरफेस कॉन्फिगर करू शकता की याच्यामधून फक्त SSH ट्रॅफिक आलं पाहिजे म्हणजे इकडे लक्ष द्या हा मी तुम्हाला काय सांगते इंटरफेस मधून SSH ट्रॅफिक आलं पाहिजे याच्यामधून मला HTTP ट्रॅफिक पाहिजे ओके याच्यामधून मला HTTPS ट्रॅफिक पाहिजे सो तुम्ही नेटवर्क इंटरफेस कॉन्फिगर करू शकताय प्रत्येक नेटवर्क इंटरफेस तुमच्या डिव्हाइसला रिप्रेझेंट करतोय नेटवर्कमध्ये ओके सो त्याच्यामुळे प्रत्येक एका नेटवर्क इंटरफेसला एक त्याचा सेपरेट मॅक ऍड्रेस असणार आहे आणि एक सेपरेट आयपी ऍड्रेस असणार आहे ओके पण या नेटवर्क इंटरफेसचे आयपी ऍड्रेस कसे असणार आहेत रे प्रायव्हेट की पब्लिक प्रायव्हेट प्रायव्हेट या नेटवर्क इंटरफेसचे आयपी ऍड्रेस कसे असणार आहेत नेटवर्क इंटरफेस मी काय सांगितलं प्रत्येक एका नेटवर्क इंटरफेसला काय असणार आहे मॅक ऍड्रेस असणार आहे आणि आयपी ऍड्रेस असणार आहे याला पण मॅक असणार आहे आयपी असणार आहे याला पण काय असणार आहे रे मॅक असणार आहे आयपी असणार आहे ओके तो कसा असणार आहे प्रायव्हेट की पब्लिक प्रायव्हेट प्रायव्हेटच असणार आहे ना रे कारण की तो तुमच्या राउटरकडे जाणार आहे राउटर तुमचे सगळे ट्रॅफिक आत सोडणार आहे आणि राउटर तुमचे ट्रॅफिक जे मशीन मधलं आहे ते बाहेर इंटरनेटला देणार आहे राईट म्हणजे तुमच्या नेटवर्क इंटरफेसचं जे ट्रॅफिक असणार आहे तो पब्लिक आयपी ऍड्रेस सॉरी आयपी ऍड्रेस असणार आहे तो प्रायव्हेटच असला पाहिजे इथे तुम्ही बघितलं ना हे बघा बरं इथं स्क्रीन दिसतीये ओके आयपी ऍड्रेस बघा बरं हे आयपी ऍड्रेस कशामध्ये 192.168.1.12 हा कोणता आयपी ऍड्रेस आहे प्रायव्हेट आहे ना राईट त्यानंतर याचा पण बघा बरं
192.168.56.1 काय आहे रे? प्रायव्हेट प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे. सो तुमच्या आता मशीनला मल्टिपल मॅक ऍड्रेस असू शकतात, मल्टिपल आयपी ऍड्रेस असू शकतात. याचं एक रिझन आहे, प्रत्येक एक नेटवर्क इंटरफेस इंडिव्हिज्युअल रिप्रेझेंट करणारे तुमच्या डिव्हाइसला. ओके, सो त्या राउटरला पण कळलं पाहिजे की नेमकं मला कोणत्या नेटवर्क इंटरफेस मधून ट्रॅफिक आर्ट करायचंय, आणि ज्या नेटवर्क इंटरफेस मधून तुमचं डेटा पॅकेट बाहेर जाणार आहे त्या नेटवर्क इंटरफेसचा सोर्स आयपी असणार आहे त्याच्यावरती, सोर्स मॅक असणार आहे त्याच्यावरती. ओके, राईट, ठीक आहे. सो आता आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता इथे बघा रे, तुम्हाला काय दिसतंय? आपण आता आता आपण थोडंसं बघूयात की सबनेटिंग काय असणार आहे, सबनेट मास्क काय असणार आहे, नेट मास्क काय असणार आहे. काही ठिकाणी हा नेट मास्क असतो, काही ठिकाणी काही मशीनमध्ये सबनेट मास्क असं रिप्रेझेंटेशन असतं. सो नेट मास्क सेमच आहे, सबनेट मास्क आणि नेट मास्क बोथ आर सेम. ओके, आता इथे तुम्हाला दिसतंय वायफाय अडॅप्टर मध्ये बघा, ठीक आहे. IPv6 पण ऍड्रेसेस आहेत प्रेफरेबल. जर तुम्ही IPv6 कॉन्फिगर करायचं असेल तर तुम्ही IPv6 तुमच्या डोमेन नेमला करू शकता. आपण जेव्हा ती कमांड युज केलेली बघा, कोणती कमांड बरं? NS लुकअप. NS लुकअप काय करते किंवा डिग. NS लुकअप कमांड आपण DNS ला DNS ला क्वेरी केलेली आणि google.comचा आपण त्यांच्याकडून आयपी ऍड्रेस मागून घेतलेला. सो तिने 2 दिलेले, एक दिलेला IPv4 आणि एक दिलेला IPv6, राईट? आपण असं केलेलं ना, त्याच्यामध्ये NS लुकअप होतंय की नाही बघितलं पाहिजे. ओके, इकडे बघा, इथे त्यांनी 2 ऍड्रेसेस दिलेले आहेत NS लुकअप. DNS ला क्वेरी केलेली आहे आपण, आणि एक काय दिलेलं आहे रे? IPv4 दिलेला आहे, IPv6 दिलेला आहे. पण हा कसा आहे रे? नॉन ऑथोरेटिव्ह सर्व्हर आहे. ऑथोरेटिव्ह सर्व्हर कडून भेटणार नाहीये तुम्हाला. नॉन ऑथोरेटिव्ह किंवा प्रॉक्सी सर्व्हरचा आयपी ऍड्रेस असणार आहे तुमचा, हा जो भेटलाय तो. ऍक्च्युअल गुगल सर्व्हरचा जर आयपी ऍड्रेस तुम्हाला मिळाला तर झालं, मग गुगलचा डेटाबेस हॅक झालेला आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हा प्रॉक्सी सर्व्हरचा आयपी ऍड्रेस असतो. पण दोन्ही तुम्हाला आयपी ऍड्रेसेस दिलेले आहेत, मशीनचा IPv4 आणि IPv6. ओके, सो इथे तुमच्या मशीनला पण IPv4 पण आहे, IPv6 पण आहे. आपण आयपी ऍड्रेस बद्दल बोललो, आपण मॅक ऍड्रेसेस बद्दल बोललेलो आहे. ओके, DHCP म्हणजे काय रे? तुम्ही हे आयपी ऍड्रेसेस दिलेत का? तुम्ही नाही दिलेले आयपी ऍड्रेस. एक कोणतरी स्टँडर्डाइज सिस्टीम आहे जिला म्हटलं जातं DHCP, डायनॅमिक होस्ट कॉन्फिगरेशन सर्व्हर. ओके, प्रोटोकॉल. त्यांनी तुम्हाला काय केलेलं आहे? हा आयपी ऍड्रेस असाइन केलेला आहे, प्रेफर्ड आयपी ऍड्रेस. आता आपण हा बघणार आहोत सबनेट मास्क. आता मला सांगा, हा आयपी ऍड्रेसेस आहे आता क्लास सी चा. ओके, सबनेट मास्क आहे 255.255.255.0. सो आधी आपण बघूयात की सबनेट मास्क काय असतो आणि त्यानंतर आपण डिस्कस करूयात. ते सगळ्यांना हॅलो. येस मॅम. ओके, सो बेसिकली सबनेट मास्क काय असणार आहे रे? सबनेट मास्क काय डिसाइड करणार आहे की तुमच्या नेटवर्क मध्ये किती बिट्स हे तुम्ही कॉन्स्टंट ठेवायचे आहेत आणि किती बिट्स हे तुम्ही व्हेरिएबल ठेवायचे. ओके, सो याच्यावरती डिपेंड असणार आहे की तुमचा जो क्लासफुल यूज करताय की क्लासलेस यूज करताय. म्हणजे बघा, आता काही ठिकाणी EC2 इन्स्टन्स जेव्हा आपण स्पिनअप करणार तेव्हा तिथे सबनेट मास्क नसतं, नेट मास्क असतं, ठीक आहे. सो लेट सपोज तुमच्या याचा आयपी ऍड्रेस आहे, ठीक आहे. दोन्ही पण करूयात आपण. इथे मी वरती लिहिते क्लासलेस आणि क्लासफुल. दिस इज क्लासफुल अँड दिस इज क्लासलेस. सबनेट मास्क म्हणजे किती नंबर ऑफ बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत आणि किती नंबर ऑफ बिट्स हे होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत हे डिसाइड करणार आहे. ओके, किती नंबर ऑफ बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत आणि किती नंबर ऑफ बिट्स हे होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत. आणि त्या सबनेट मास्कचे 2 प्रकार असतात, एक असते क्लासफुल आणि एक असते क्लासलेस. क्लासफुल म्हणजे काय रे? क्लासवरती डिपेंड आहेत. क्लासवरून आपण डिसाइड करणार आहे, हा क्लास एचा आहे म्हणजे पहिला नेटवर्क असणार आहे तो कॉन्स्टंट असणार आहे, शेवटचे 3 आहेत ते व्हेरिएबल असणार आहेत, राईट? क्लासवरून आपण डिसाइड करणार आहे. क्लासलेस मध्ये क्लासवरून आपण नाही डिसाइड करत. ओके, आता बघूयात आपण. सो क्लासफुल आणि क्लासलेस मध्ये काय फरक आहे. सो इथे एक तुम्हाला आयपी ऍड्रेस दिलेला आहे
10.13.12.1 आणि त्याचा सबनेट मास्क दिलेला आहे तुम्ही 255.0.0.0. इथे तुम्हाला आयपी दिलेला आहे. सेम घेऊयात आपण 12.13.13.13. ओके, आणि याचा सबनेट मास्क आहे 255.255.255.0. ओके, लक्षात घ्या हा. इथं एक ह्याचा आयपी आहे. हे मशीनचा नेटवर्क इंटरफेस, आपण नेटवर्क इंटरफेस मध्ये या गोष्टी दिलेल्या आहेत तुम्हाला. आता जे आपण नेटवर्क इंटरफेस बघितले, ठीक आहे. परत एकामध्ये दिलेला आहे की 192.3.14.2 सबनेट मास्क आहे 255. डिफॉल्ट सबनेट मास्क काय असणार आहे रे? ठीक आहे, 194.12.12.1. याचा सबनेट मास्क आहे 255.0.0.0. आयपी घेते याचा एक 143.38.28.1. याचा सबनेट मास्क काय असणार आहे? क्लास बी चा असणार आहे. पहिले 2 होस्ट नेटवर्क बिट्स आहेत, बाकीचे 0 करून टाकणार. आयपी आहे याचा 143.28.32.1. याचा सबनेट मास्क आहे 255.255.255.0. ओके, आता लक्ष द्या. हा हा, नाही मी तेच तुम्हाला सांगतेय की हाच डिफरन्स असतो की क्लास फुल. आता बघा हा, पहिला मी तुम्हाला डिफॉल्ट सबनेट मास्क इथे लिहिते. डिफॉल्ट सबनेट मास्क, डिफॉल्ट सबनेट मास्क. डिफॉल्ट सबनेट मास्क म्हणजे काय? क्लास वरती डिपेंड असणारे. क्लास ए मध्ये किती रे? पहिला नेटवर्क बीट असणारे, शेवटचे होस्ट बीट असणार आहेत. ओके, सो याच्यावरून आपण काय डिसाइड करणार आहे? नेटवर्क बीट म्हणजे जो असणार आहे तो काय असणार आहे? 255. बाकी सगळे 0 करणार आहे. म्हणजे याचं रिप्रेझेंटेशन कसं येणार आहे मला सांगा बरं. पहिल्या ऑक्टेट मध्ये सगळे 1 येणार आहेत. का बरं? 1 2 3 4 5 6 7 8. कारण पूर्ण ऑक्टेट जर आपण बेरीज केली तर 255 येते ना, राईट. 1 1 1, बाकी सगळे 0 असणार आहेत. सगळे 0 बिट्स असणार आहेत. हा डिफॉल्ट सबनेट मास्क आहे. क्लास बी म्हणजे आपल्याला कळणार आहे की पहिलं जे ऑक्टेट आहे ते नेटवर्क रिप्रेझेंट करतंय आणि बाकीचे काय आहेत रे? होस्ट रिप्रेझेंट करतात. म्हणूनच आपण सबनेट मास्क यूज करतो. किती नंबर ऑफ बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करतात आणि किती नंबर ऑफ बिट्स हे होस्ट रिप्रेझेंट करतात. ओके, त्यानंतर आपण काय करणार आहे? क्लास बी काय असणार आहे परत सांगा. क्लास बी 2 नेटवर्क 2 होस्ट. म्हणजे त्याचा डिफॉल्ट सबनेट मास्क काय येणार आहे? 255.255.0.0. येस, 0.0. ओके, आता याचं रिप्रेझेंटेशन सांगा बरं. फर्स्ट ऑक्टेट 11111, सेकंड ऑक्टेट 11111. येस, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8. आणि जे असणार ते 0 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 0. ओके, क्लास सी सांगा बरं. फर्स्ट 3 नेटवर्क आणि लास्ट होस्ट. लास्ट असणार आहे तो होस्ट असणार आहे. सो याच्यामध्ये डिफॉल्ट सबनेट मास्क 255.255.255. होस्ट असणार आहे तो 0 असणार आहे. ओके, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय येणार आहे रिप्रेझेंटेशन? 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, 1 2 3 4 5 6 7 8, राईट. आणि शेवटचं असणार आहे 0 0 0 0 0. ओके, सो हे काय झालं? आपण क्लासवरून डिसाइड केलेलं आहे. क्लासवरून आपण डिसाइड केलेलं आहे की आता मला याच्यामध्ये काय करायचंय. आता दोन्ही आपण एक एक्झाम्पल घेऊयात, ठीक आहे. पहिला आता मी एक क्लास फुलचं एक एक्झाम्पल घेते, क्लास एचं जे आपण इथं घेतलेलं आहे. सो इथे मी 2 नेटवर्क क्रिएट करते, नेटवर्क 1 आणि अजून एक नेटवर्क क्रिएट करते, नेटवर्क 2. ओके, या नेटवर्क 1चा जो आयपी आहे तो 10.13.12.1. ओके, 10.13.12.1. 10.13.12.1 आणि याचा सबनेट मास्क काय आहे रे?
255.0.0.0. ठीक आहे, 0 झालेलं आहे. त्यानंतर N2 काय आहे? 12.13.13.13, 12.13.13.13 आणि याचा सबनेट मास्क काय आहे? ओके, 255.255.255.0. सो आपण हे एक्झाम्पल बघायला लागलोय क्लासलेस आणि हे आपण एक्झाम्पल बघतोय क्लास फुल. आता याच्यामध्ये डिफरन्स काय आहे बघा. हा, आता याच्यामध्ये मी 3 होस्ट क्रिएट करते, याच्यामध्ये पण मी 3 होस्ट क्रिएट करते. 3 होस्ट म्हणजे काय केलेले आहेत? हा माझा VPC आहे. सो हे माझं नेटवर्क आहे, हे तुम्हाला क्रिएट करायचं आहे. मी आता तुम्हाला AWS वरती दाखवणार आहे प्रॅक्टिकल करून. ठीक आहे, सो हा माझा नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये मला 3 EC2 इन्स्टन्स मी स्पिन अप केलेले आहेत, 3 मशीन क्रिएट केलेले आहेत. आता या मशीनला मी जे IP ऍड्रेस देणार आहे, ओके, ते IP ऍड्रेसेस किती कॉन्स्टंट ठेवणार आहे आणि बाकी किती चेंज करणार आहे तुम्ही सांगा पटपट. कोणकोणते कॉन्स्टंट ठेवणार? दीप्ती, कोणते कॉन्स्टंट ठेवणार आपण? IP ऍड्रेस काय येणार आहेत N1 मध्ये? आपण नेटवर्क बीट कॉन्स्टंट ठेवतो, म्हणजे 10 कॉन्स्टंट ठेवणार आणि बाकीचे होस्ट बीट आपण चेंज करू शकतो. राईट, म्हणजे मी इथे करते 0.3.2, 0.2.2, 0.1.2. ओके, सो फर्स्ट काय केलेलं आहे मी? कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. ह्या आपण कशावरून डिसाइड करणार? कशावरून डिसाइड केलं रे? क्लासवरून डिसाइड केलेलं आहे. राईट, इथे आपण क्लासवरून डिसाइड केलेलं आहे की कोणते बिट हे कॉन्स्टंट ठेवायचे, कोणता ऑक्टेट हे कॉन्स्टंट ठेवायचं आहे. आता या सेकंड केसमध्ये आपण क्लासवरून नाही डिसाइड करणार आहे. क्लास 12.13.13 कोणत्या क्लासचा आहे? A क्लासचा आहे. पण आता इथं आपण काय बघणार आहे रे? सबनेट मास्क बघणार आहे. सबनेट मास्क तुमचा सांगणार आहे कोणते बीट हे तुम्हाला कॉन्स्टंट ठेवायचे आहेत आणि कोणते बीट्स हे तुम्हाला व्हेरिएबल करायचे आहेत. सो आता पहिले 3 255 रिप्रेझेंट करतात. पहिले 3 255 रिप्रेझेंट करतात म्हणजे पहिले 3 जे बीट्स जे नंबर्स आहेत ते नेटवर्क बीट रिप्रेझेंट करायला लागलाय आणि शेवटचा बीट काय करतोय रे? होस्ट रिप्रेझेंट करतोय. म्हणजे याच्यामध्ये आपण आता किती कॉन्स्टंट ठेवणार आहे? येस, फर्स्ट 3 बीट म्हणजे काय IP ऍड्रेस असणार आहे? येस, समजलं. आता बघा, एक मिनिट, मी परत रिप्रेझेंट करते, मी परत एकदा सांगते. आता इथं या केसमध्ये IP ऍड्रेस काय आहे डझंट मॅटर. IP ऍड्रेस तुमच्याकडे काय आहे डझंट मॅटर. तुम्ही काय बघणार आहे नेटवर्क इंटरफेस मध्ये? सबनेट मास्क बघणार आहे. ओके, सो सबनेट मास्क वरून तुम्ही डिसाइड करणार की माझ्या नेटवर्क मध्ये मी कोणते बिट्स कॉन्स्टंट ठेवायचे आहेत आणि कोणते बिट्स मी व्हेरिएबल ठेवायचे आहेत. सो हा सबनेट मास्क म्हणजे काय डिसाइड करणार आहे रे? 255.255 म्हणजे पहिला जो ऑक्टेट आहे तो नेटवर्क आहे, सेकंड आहे तो नेटवर्क आहे, थर्ड आहे तो नेटवर्क आहे, शेवटचा जो आहे तो काय आहे? होस्ट आहे. सो याच्यामध्ये नेटवर्क म्हणजे हे पहिले 3 आहेत ते नेटवर्क रिप्रेझेंट करतायत आणि शेवटचा काय करतोय रे? होस्ट रिप्रेझेंट करतोय. म्हणजे तुला 12.13.13 कॉन्स्टंट ठेवायचा आहे, 12.13.13 कॉन्स्टंट ठेवायचा आहे, 12.13.13 कॉन्स्टंट ठेवायचा आहे आणि फक्त 0 आणि 255 नाही देऊ शकत तू. ते आपण का बघितलेलं आहे, राईट? सो आपल्याला तिथं काय करावं लागणार आहे? आयदर 1 दे, 2 दे आणि 3 दे. ठीक आहे, सो अशा प्रकारे आपण, म्हणजे तुम्ही बघा IP ऍड्रेस सेम रेंजचे होते, क्लास A, पण याच्यामध्ये क्लास लेस मध्ये आपण काय केलं? सबनेट मास्क वरून डिसाइड केलं. राईट, हाच जर इथे सबनेट मास्क कसा असता? सबनेट मास्क जर मी हा दिला असता इथे 255.255.0.0, आता काय केलं असतं IP ऍड्रेस मध्ये आपण? 12.13. जे नेक्स्ट 2 बीट्स आहेत होस्ट बीट्स ते आपण चेंज केले असते. येस, सो हे 2 आपण कॉन्स्टंट ठेवले असते आणि शेवटचे 2 आहेत ते आपण चेंज केले असते. सो क्लासलेसलाच म्हटलं जातं CIDR रेंज. ओके, CIDR दॅट इज क्लासलेस इंटरडोमेन रेंज प्रोटोकॉल, CIDR. ओके, CIDR दॅट इज क्लासलेस इंटरडोमेन रेंज प्रोटोकॉल, CIDR म्हणजे क्लासलेस, क्लासवरती डिपेंड नाहीये ती. तुम्ही सबनेट मास्क बघता किंवा नेट मास्क बघता आणि नेट मास्क वरून तुम्ही डिसाइड करणार आहे की मी माझ्या नेटवर्क मध्ये किती नंबर ऑफ IP ऍड्रेसेस क्रिएट करू शकणार आहे. ओके, राईट.
सो याच्यावरून आपण डिसाईड करणार आहे. आता याच मी तुम्हाला हे समजले तुम्हाला क्लासलेस आणि क्लासफुल. येस. एव्हरीवन ओके. सो मी तुम्हाला डेमो दाखवते. एक आपण VPC क्रिएटच करूया. गिव्ह मी 1 मिनिट. मॅम येस. मला क्लासफुल आणि क्लासलेस असं का बोलतात? कारण की बघ ना, आता याच्यामध्ये क्लासवरती डिपेंड आहे ना. तुझा हा क्लास ए आहे. क्लास ए आहे. क्लास ए म्हणजे काय रे, पहिलाच बीट नेहमी हा कॉन्स्टंट असला, पहिलाच ऑक्टेट हा नेहमी कॉन्स्टंट असला पाहिजे आणि शेवटचे 3 काय असले पाहिजेत रे, व्हेरिएबल असले पाहिजेत. क्लास बी मध्ये पहिले 2 कॉन्स्टंट असले पाहिजेत, दुसरे 2 व्हेरिएबल असले पाहिजेत. क्लास सी मध्ये पहिले 3 कॉन्स्टंट असले पाहिजेत, शेवटचा आहे तो व्हेरिएबल असला पाहिजे. सो दिस इज डिफॉल्ट. क्लास म्हणजे क्लास एक डिसाइडच आहे. पण याच्यावरती आपण जरी हा क्लास एच आहे म्हणजे पहिला 1 कॉन्स्टंट असला पाहिजे आणि बाकीचे 3 व्हेरिएबल असले पाहिजेत. पण इथं आपण असं केलंय का? इथं आपण पहिले 2 कॉन्स्टंट ठेवलेले आहेत. का बरं? कारण आपण सबनेट मास्क. सो आता सबनेट मास्क वरून आपण डिसाइड करणार आहे की किती ऑक्टेट असणार आहे ते कॉन्स्टंट असणार आहेत आणि किती ऑक्टेट असणार आहेत ते व्हेरिएबल असणार आहेत. ओके गॉट इट. सो आपण आता काय करतो, आपण आयदर हे असं रिप्रेझेंटेशन करणार आहे, ओके, किंवा हे रिप्रेझेंटेशन आपण कसं करू शकतो रे, CIDR मध्ये रिप्रेझेंटेशन आपण कसं करतो, 12.13.13.13 स्लॅश किती मी ठेवणार आहे रे, कॉन्स्टंट माझे किती असणार आहेत, म्हणजे टोटल 16 बिट्स असणार आहेत. सो स्लॅश 16. ठीक आहे, असं करू शकते. किंवा जर मी हे जर असं चेंज केलेलं आहे, आता ह्याच्यामध्ये काय होतं रे, 255.0. याच्यामध्ये मी काय करणार आहे, 12.13.13.13 स्लॅश किती करणार आहे मी इथे, स्लॅश किती करणार आहे, 24 नो, 8 + 8 + 8. सो टोटल किती 24 बिट्स आहेत ते नेटवर्क रिप्रेझेंट करतायत. जेवढे बीट नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत ते स्लॅश करून तुम्हाला लिहायचं. कारण सबनेट तुम्ही ह्याच्यासाठी सबनेट मास्क तुम्ही यासाठीच यूज करता की किती बिट्स हे नेटवर्क रिप्रेझेंट करणार आहेत, किती बिट्स हे होस्ट रिप्रेझेंट करणार आहेत. ओके, सो 24 बिट्स आहेत ते आता काय करायला लागलेत, नेटवर्क रिप्रेझेंट करायला लागलेत. 8 बिट्स काय करतायत, होस्ट रिप्रेझेंट करतायत. ओके, हेच जर मी असं केलं 255.0.0.0, आता इथं काय येणार आहे रे, स्लॅशच्या नंतर काय येणार आहे सांगा, 8 राईट. सो जेव्हा तुम्ही /8 करणार तेव्हा तुमचं काय करणार आहे, तुम्ही बिग नेटवर्क क्रिएट करू शकणार आहे. कारण की शेवटचे 3 आहेत ते चेंजेबल आहेत, राईट. जेव्हा /24 असणार आहे तेव्हा तुम्ही स्मॉल नेटवर्क क्रिएट करू शकणार आहे. गॉट इट. सो दिस इज अ CIDR. कंटाळा आलाय का तुम्हाला सगळ्यांना? थोडं थांबायचं का? बोला रे, 2 तास झाला आपण लेक्चर घ्यायला लागलोय. हा ठीक आहे, एक ब्रेक घेऊया आपण, एक 10 मिनिटाचा. टाइमपास करायला लागलेत, मोबाईल वगैरे युज करायला लागलेत. ठीक आहे, आपण एक 10 मिनिटं ब्रेक घेऊयात आणि मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल डेमो दाखवते याच्यानंतर आणि मग आपण बास करूया. ठीक आहे, ओके. हे समजलं ना, इथपर्यंत समजलं ना सगळ्यांना हा, CIDR काय असणार आहे. ओके ठीक आहे, चालेल. ब्रेक घेऊयात आपण एक 10 मिनिटाचा. 10 मिनिटानंतर आता किती वाजलेले आहेत, 12:16 झालेले आहेत ना. ठीक आहे, 12 साडेबारा पर्यंत आपण परत चालू करूयात. तुम्ही जाऊन येणार असेल तर बाहेर जाऊन या.